हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप या वीकमध्ये सगळेजण जरा सिरियस असतील अभ्यासाबद्दल, कारण न्यूज पण तशीच आहे. 27 जूनला आयॉन डिजिटलमध्ये SBIने स्लॉट बुक केला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सो खूप पॉझिटिव्ह न्यूज आहे आणि अशा बऱ्याच न्यूज आहेत रिलेटेड. बट मला असं वाटतं की आजच्या विकली टॉकचा पहिले अजेंडा आपण क्लिअर करून घेऊ की आज काय काय बघणार आहे. सगळ्यात पहिलं तर ॲग्रिकल्चरपासून चालू करू आपण, कारण लास्ट वीकमध्ये थोडी गडबड झाली, त्यांच्याबद्दल बोलायचं राहून गेलं होतं. सो ॲग्रिकल्चरच्या स्टुडंटबद्दल सुरुवात करू शकतो आपण. त्यानंतर SBI मेन एक्झामची जी डेट आलेली आहे त्याशी रिलेटेड मुलांचे प्रश्न आहे की सर RBIची पण येईल का, आयॉन डिजिटलमध्ये काय चेंजेस झालेले आहेत, हॉल तिकीटच्या ऐवजी आता कॉल लेटरच्या ऐवजी तुम्हाला QR कोड वगैरे बघणार आहेत ते, किंवा अजून काही अनाऊन्समेंट आत्ता गव्हर्नमेंटने पण केली की 30 जूनपर्यंत काही ठिकाणी एक्सटेंड केलेलं आहे. मग त्या ट्रान्सपोर्टेशनचा कसा असर होईल, असं काही ठिकाणी बरीच चर्चा चालली आहे, तर ती आपण सगळं कव्हर करू. त्यानंतर पुढचा पॉईंट बघू आपण की जर समजा 27 जूनला आता एक्झाम होती पण आहे, एवढं डिक्लेअर झालं आहे समजा आयॉन डिजिटलकडनं, तर 25च दिवस बाकी तुमच्याकडे SBIसाठी. सो त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने काय प्रिपरेशन केलं पाहिजे. त्यानंतर नवीन आणि जुन्या मुलांसाठी काय प्लॅन असतील, त्यांचा काय फीडबॅक आहे तो बघू. त्यानंतर DIचा राऊंड चालू होणार आहे आपल्या लाईव्ह सेशनमध्ये, त्याच्यावरती इम्पॅक्ट पडता येईल. इंग्लिशच्या लाईव्ह सेशनला खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे मागे, आता मॅडमनी थोडंसं चेंजेस केल्यामुळे त्याच्यावरती जरा डिस्कस करू. आणि इंग्लिशचा किती इम्पॉर्टन्स आहे मागच्या वेळेस मी सांगितलं, तरी मुलांचे अजून काही क्युरीज आहे त्याबद्दल, ते पण सगळं चर्चा करू. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट शेवटचा, तो म्हणजे तुमचा फीडबॅक आणि तुमचे सजेशन जे तुम्ही दिलेले आहेत बाकी मुलांसाठी. आणि सगळ्यात शेवटी आपला व्हिडिओज. अशा पद्धतीने आपण आजच्या विकली टॉकमध्ये सगळं कव्हर करणार आहे. सो विकली टॉक स्टार्ट करण्याआधी रेग्युलर मी जे सांगतो तेच की फ्री टाईम काढूनच तुम्ही हा विकली टॉक ऐका. घाई गडबडीत बिलकुल ऐकू नका. स्वतःला जेवढं होईल तेवढं कनेक्ट करा प्रत्येक पॉईंटसोबत. आणि शेवटी व्हिडिओज पण आजचे असे आहेत की तुम्हाला ते व्यवस्थित कनेक्ट होतीलच, 100% होतील. आणि पॉझिटिव्ह माइंडसेटने सगळं बघत राहा. सो ॲग्रिकल्चरच्या स्टुडंटपासून आपण चालू करू. जे मुलं ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे नाही आहेत, ज्यांना हे आता तेवढं इम्पॉर्टंट नाही वाटणार, त्यांनी मग हा थोडासा व्हिडिओ थोडासा फॉरवर्ड केला तरी चालेल. पण ॲग्रिकल्चरच्या मुलांना सगळ्यात पहिले तर सिरियसली सॉरी, लास्ट टाइम ॲग्रीचे पॉईंट्स होते पण पण थोडा प्रॉब्लेम होऊन गेला. मी त्या MBAचं बोलण्याच्या चक्करमध्ये ते विसरून गेलो, तो पॉईंटच माझ्याकडनं स्किप झाला. सो त्यामुळे पर्पजली मी आता याच्यापासूनच चालू करतोय. बघा, फर्स्ट ऑफ ऑल मला तरी असं वाटतं की तुम्ही आता ना ॲग्रिकल्चरचे स्टुडंट आहे किंवा तुमचं काहीतरी वेगळं असं राहील ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघूच नका. तुम्ही आता जनरल बँकिंगचा पण विचार करा, कारण की हे खूप वेळेस सांगून झालं आहे बॅचेसमध्ये, तर मी नेहमी सांगतो की तुम्ही 1 इयर 1 एक्झाम या भरोशावर बसूच नका. ती AFOची जी एक्झाम आहे तुमची, ती एकदम सगळ्यात अनप्रेडिक्टेबल एक्झाम आहे. आणि त्याच्यामागे रिझन पण तसं आहे. तुम्हाला मेन एक्झामला कळत असेल बघा, मागच्या वर्षी जवळपास एक 17-18 क्वेश्चन नाबार्डशी रिलेटेड, त्याच्या स्कीमशी रिलेटेड होते, म्हणजे तुमच्या करंट अफेअर्सशी रिलेटेड. आणि यावर्षी एक पण नव्हतं असं मला मुलांनीच सांगितलेलं आहे. आता मी तर काही तो पेपर दिलेला नाही आहे, पण ते खूपच अनप्रेडिक्टेबल आहे. आणि कधी कधी असं होऊन जातं, म्हणजे ते सगळे क्वेश्चन बेसिक वरती होते. बरं, त्याच्यातही परत काही काही वेळेस असं होऊन जातं की असे काही क्वेश्चन असतात ठराविक जे खूपच ॲम्बिग्युअस असतात. त्याचे एका सोर्समध्ये वेगळा आन्सर, दुसऱ्या सोर्समध्ये वेगळा आन्सर. त्यामुळे मला ते थोडीशी गडबड वाटतेच त्यामध्ये. हे तुम्ही पण एक्सेप्ट करणारच आहे, किंवा जे मुलं सिलेक्ट झाले ते पण हे सांगतातच की सगळ्यात अनप्रेडिक्टेबल एक्झाम ही. वाईट आहे ती एक्झाम असं नाही म्हणत आहे, पण एका वर्षात एकच आहे, त्याच्यामागे एवढं हात धुवून पळणं. बरं, कधी कधी त्या प्रीचा कट ऑफ एकदमच कमी लागतो, नाही तर कधी खूपच जास्त लागतो. आता मागे इंग्लिशचा कट ऑफ 1 मार्कचा लागायचा, आणि 2 वर्षापूर्वी जर बघितलं तर 4.5-5 मार्कचा इंग्लिशचा कट ऑफ येऊन गेला तो ओपनचा. तर अशा गडबडी होत राहतात. त्याच्या काही निगेटिव्ह साईड्स पण आहे. पॉझिटिव्ह आहे, जॉब खूप चांगला आहे, त्याबद्दल काहीच म्हणणं नाही आहे. पण मला असं म्हणायचं सिंपल सोप्या भाषेमध्ये की तुम्ही 100% त्याच्या मागे हात धुवून पळू नका. थोडा प्रॅक्टिकली पण विचार करा. असे भरपूर स्टुडंट आहे ज्यांनी 3-4 वर्ष दिले त्याच्यामध्ये, आणि सर माझं प्रीमध्ये नाही झालं, कधी मेन्समध्ये नाही झालं, कधी प्री मेन्स होऊन इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क्स आले. असं करत करत 3-4 वर्ष झाल्यानंतर ते म्हणतात की जाऊ दे आता AFO सोडून आम्ही जनरल बँकिंगकडे पण येतो, आणि AFO पण देतो, पण जनरल बँकिंगकडे आत्ता येतो. तर एवढं लेट नको यायला तुम्ही, किंवा इतकं तुमचं नुकसान नको व्हायला. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही आत्तापासून प्रिपेअर करणं गरजेचं आहे. आणि त्याला एक दुसरं रिझन मी जे सांगत होतो की सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे असं बिलकुल नाही आहे की तुम्ही ॲग्रिकल्चरचे स्टुडंट आहे म्हणजे तुम्हाला जनरल बँकिंगमध्ये रिझल्ट येणार नाही किंवा तुम्हाला खूपच जास्त प्रॉब्लेम होईल, असं बिलकुल नाही आहे. कारण आता SBIमध्ये बघितलं तर अनिकेत डोंगरे, अविनाश पवार, अश्विनी पवार हे मागच्या वेळेसचे जे होते, म्हणजे मी नुसतं सिक्वेन्स वाईज जरी बघितलं तर पोस्टरचे पहिले 3-4 फोटो यांचेच होते पोस्टरमधले. हे सगळे ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे आज SBIमध्ये, किंवा RRBमध्ये पण भरपूर असतात ग्रामीण बँकेत. IBPS POचा आत्ता लेटेस्ट रिझल्ट लागला, त्यामध्ये संतोषचा IBPS PO झालेला आहे तो. त्या क्लर्कमध्ये तर भरपूरच असतील. LICमध्ये बघा निकिता आहे, स्मिता आहे, जेवढं मला आठवतं आहे. किंवा त्याच्यापेक्षा पण इम्पॉर्टंट जर तुम्हाला सांगायचं झालं तर CWC सेंट्रल वेअर हाऊसमध्ये तुमच्या ॲग्रिकल्चरसाठी रिलेटेड होतं. किंवा फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये मोनिकाचं सिलेक्शन झालं आहे, हर्षाचं झालेलं आहे. सेंट्रल वेअर हाऊसमध्ये मला आठवतं आहे अर्चना, श्रद्धा, त्यानंतर विनेश होतं, अक्षय दाणीचं वेटिंगला होतं वाटतं. तर इकडं पण तुम्हाला खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहे. त्यामुळे तुम्ही हा नका विचार करू की यार फक्त AFOचंच प्रिपरेशन करायचं आहे, ॲग्रीचंच करायचं आहे. कमॉन, इकडच्या पण भरपूर जागा आहे, आणि जनरल बँकिंगला पण स्कोप आहे, कारण एवढे सगळे मुलं ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे असूनही यांनी इकडे सिलेक्शन काढलेलं आहे. सो
खूप डिटेल नाही सांगत मी तुम्हाला याच्याबद्दल, की ह्या ज्या एक्झाम्सबद्दल. याच्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवणार होतो. मी तुम्हाला मागेही बोललो होतो. पण काही टेक्निकल इश्यूजमुळे तो राहून गेला. त्यानंतर औरंगाबादला भरपूर प्रॉब्लेम होता मध्ये. काही दिवस ते खूपच स्ट्रिक्ट केलं होतं. आणि आत्ता मागे रिझल्टमुळे तर खूपच जास्त बिझी होऊन गेलो, की दिवसभर कॉल्स आणि SMS चालू असतात मुलांचे. त्यामुळे तो व्हिडिओ थोडासा राहिला आहे, पण तो नक्कीच करू आपण. पण मला वाटलं आता आजच्या विकली टॉकमध्ये तुम्हाला थोडीशी आयडिया दिली जाईल त्याबद्दल. सो बघा, ॲग्रिकल्चरचा जर आता दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला ॲग्रिकल्चर स्टुडंटचा, तर एक तर प्रीमध्ये तुमचा इश्यू असतो. प्रीमध्ये काय इश्यू असतो मेजर, तर इंग्लिश आणि कॉन्टचाच मेजर इश्यू असतो. त्याच्याशिवाय तर मला दुसरे काही ऑब्स्टॅकल जास्त दिसत नाही आहे. पण इंग्लिश आणि कॉन्टवरती जर तुम्ही तशी मेहनत घेणार आहे तुमची प्री काढायला, तर माझं म्हणणं आहे तुम्ही इकडं तीच मेहनत जर इकडं लावली, थोडा जोर जर इकडं लावला, तर इकडं पण तुम्हाला खूप जास्त फायदा होईल ना. कारण आता सेंट्रल वेअर हाऊसचा जो पेपर होता त्याच्या मेन्समध्ये त्याचा एकच पेपर होता आय गेस. त्याच्यात कॉन्ट आणि लॉजिक ना 40 मार्क्सचं होतं आणि इंग्लिश 35 मार्क्सचं होतं. आणि तुम्ही विचार करा किती जास्त वेटेज आहे. आणि मुलांचे जे काही रिझल्ट आले होते, आपल्या क्लासचे भरपूर जण होते सेंट्रल वेअर हाऊसमध्ये, जे मी तुम्हाला वरती नावं पण सांगितले. त्यांचे लिटरली 40पैकी 37, 38, 39, काही जणांना 40पैकी 40 इतके मार्क होते. आणि दोन्हींचा कॉम्बो त्यांचा 80पैकी 75चा पण होता. असं नाही की ह्या मुलांनी कॉन्टेलार खूपच तेवढंच जोर लावून केलं होतं. त्यांनी मेहनत सगळ्या सब्जेक्ट्सला इक्वली दिली होती. तो पेपरही थोडासा सोपा होता. पण ज्या मुलांना असं वाटतं की यार नाही आपण ॲग्रिकल्चरचे ना आपल्याला कॉन्ट जमणार नाही, तर असं नका करू. हे तुमच्याकडे मोठे मोठे एक्झाम्पल्स आहे की ज्यांनी रिझल्ट काढलेला आहे. सो मला वाटतं की तुम्ही फर्स्ट फोकस ना याच्यावरती पण ठेवला पाहिजे की यार इकडं पण आपल्याला चान्सेस आहेत. आणि अजून पुढे जर सांगायचं झालं तर आता पुढे डिफरन्शिएटिंग फॅक्टर याच्यामध्ये असा पडतो की तुमची ॲग्रीची जी प्री आहे आणि इकडची जनरल बँकिंगची जी प्री आहे याच्यामध्ये थोडासा फरक आहे. पॅटर्न सगळा सेम आहे, फरक हाच आहे फक्त की इकडचे कट ऑफ थोडे वरती जातात, कारण तिकडे थोडेसे कट ऑफ कमी असतात. त्यामुळे जर तुम्ही इकडे येत आहे जनरल बँकिंगला, तर बस तुम्हाला फक्त थोडीशी स्पीड वाढवावं लागणार आहे. आणि ॲक्युरसी वगैरे ज्या जनरल गोष्टी, म्हणजे मला असं सांगायचं आहे की आता मी दरवेळेस विकली टॉकमध्ये भरपूर मुलांना सांगतो की नवीन मुलांनी काय करायचं, जुन्या मुलांनी काय करायचं, कसं प्रीसाठी करायचं, कसं मेनसाठी करायचं. तर ॲग्रिकल्चरसाठी स्पेशल असं तुम्ही ना आता त्या भानगडीत पडू नका. जनरल हे ह्या मुलांना जे सांगताय ना, तुम्ही पण जनरल बँकिंगमध्ये उतरणार आहे, त्यामुळे तुमच्यासाठी पण तेच लागू पडतं जे यांच्यासाठी पडतं. सो मी आता या विकली टॉकमध्ये पण पुढे ती चर्चा करणारच आहे. सो तिथे मी जे काही सांगणार तुम्हाला ते तुम्ही पण फॉलो करा. कारण तुमचा पहिला फोकस काय पाहिजे आता, की पहिले प्री निघण्याचे थोडीशी थोडंसं एक स्कोर यायला पाहिजे की हां झाला प्री निघते माझी. आणि प्री निघण्याचा जर कॉन्फिडन्स आला ना, तर मग बाकी गोष्टींचा आपण थोडासा जास्त विचार करू शकतो. नो डाऊट तुम्ही अजून वर्ड प्रॉब्लेम बाकी गोष्टींना नाही घुसू शकतात, काही हरकत नाही आहे. पण मला वाटतं पहिले थोडंसं प्रीचं विचार करू, कारण ॲग्रीची प्री निघणं आणि इकडची प्री निघणं याच्यात थोडासा फरक आहे. मी तुम्हाला आधी बोललो. सो मला असं वाटतं की याच्याशी रिलेटेड मी सगळं आता पुढे सांगणारच आहे तुम्हाला याच्यामध्ये प्लॅनमध्ये. तर ते तुम्ही पूर्ण ऐकून घ्या. मी मेन्सचं सांगाल, ज्या मुलांना कॉन्फिडन्स त्यांनी मेन्सचं करा. आणि ज्या ॲग्रिकल्चरच्या मुलांना असं वाटतं की नाही सर आमचं अजून प्रीचंच व्यवस्थित नाही, तर मग प्रीसाठीचं जे काय डिस्कशन राहील पुढे ते एकदम व्यवस्थित ऐका. पुढे मला याच्यात अजून एक ॲड करायचं होतं की असं नाही की तुम्ही आता सगळं सोडून ॲग्रिकल्चरचा अभ्यास सोडून फक्त हेच प्रिपेअर करायचं. नाही, बिलकुल नाही. जर तुम्हाला असं वाटतंय की नाही सर मला ॲग्रीचं पण थोडं थोडं करायचं आहे, तर मग ठीक आहे, तुम्ही 1 सव्वा तास, दीड तास किंवा फार तर फार 2 तास ॲग्रीचा अभ्यास चालू ठेवायला काही हरकत नाही आहे. त्यातही जर तुम्ही म्हणत असाल ना, तर मला तरी असं वाटतं, मी काही मुलांशी बोललो जे सिलेक्ट झालेले त्यांचे, ते म्हणतात की सर यांना ना डिस्कशन करायला लावा किंवा यांना एखादा ग्रुप बनवून त्यावर जसं कॉन्ट लॉजिकचं सध्या डिस्कशन चाललं आहे तसं यांना काहीतरी डिस्कशन करायला लावा. किंवा मग तुमच्यापैकी जर खरंच कोणी इंटरेस्टेड असेल की असं सर ॲग्रीचं आम्हाला डिस्कशन करायचं आहे, तर मग तुम्ही मला मेसेज करा की सर ॲग्रीचा डिस्कशनचा एक ग्रुप बनवून त्यात आम्हाला ॲड करा. मी तुम्हाला ग्रुप बनवून देण्यासाठी मदत करतो. त्यानंतर तुम्ही एकमेकांना त्यात अजून ॲड करा. जसं आपलं कॉन्टेलरचं लाईव्ह सेशन, लाईव्ह डाऊट्स क्लिअरिंग सेशन चालू आहे, तसं तुम्ही ॲग्रीचं करून बघा. पण 1 सव्वा तास, दीड तास, 2 तास फार तर फार, त्याच्यापेक्षा जास्त वेळ नाही. उरलेल्या वेळात तुम्हाला मात्र इकडे कॉन्टेलर इंग्लिश पण करायचं आहे. आणि जर असं म्हणणं असेल की नाही सर ॲग्रीचं मी ॲक्च्युली ॲड आल्यानंतरच बघेल आता, त्यावेळीस मेन्सचं मला 1 वर्ष देऊन पण काही पश्चाताप होतो, मला इकडचं करायचं आहे, तर मग मात्र तुम्ही सध्या ॲग्री नाही जरी केलं काही दिवस, याला थोडासा जोर लावून थोडं वरती आणलं तरी चालेल. कारण आता पुढे SBIच्या वगैरे एक्झाम्स येणारच आहे, मी थोड्या वेळाने सांगालच ते पुढे तुम्हाला. सो मला वाटते त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण विचार करा. पण ज्यांचं असं आहे की नाही मला ते सोडताच येणार नाही, मग थोडा वेळ तिकडे द्यायला हरकत नाही आहे. पण कंप्लीट वेळ तिकडं देणं आणि मग एकदमच शेवटच्या 1 महिन्यामध्ये कॉन्टेलरचा फक्त प्रीचा अभ्यास करणं, हे तर निवळ मूर्खपणा आहे. कारण भरपूर जण वर्षभर ॲग्रीचा अभ्यास करताना शेवटच्या 1-1.5 महिन्यात कॉन्टेलर करायला जातात. त्या चक्करमध्ये तिथेही काहीतरी गडबड होऊन जाते आणि प्रीस निघत नाही, ते सगळ्यात महागात पडेल. त्यामुळे बेसिकली मला पूर्ण याच्यामध्ये हे सांगायचं होतं की तुम्ही कंप्लीट तुमचं 100% एकाच एक्झामवरती देऊ नका. 1 इयर 1 एक्झाम हे इक्वेशनच थोडंसं चुकीचं वाटतंय. बँकिंगच्या जनरल बँकिंगला असं आहे की तुम्ही 10-15 एक्झाम आरामात देऊ शकता वर्षभरामध्ये. आणि मी वरती तुम्हाला नावं पण सांगितलं आणि एक व्हिडिओ पण येईलच तुमच्यासाठी, त्यात तर तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल. सो बेसिकली बघा, आता मी पुढे जो स्टडी प्लॅन सांगेल ना सगळ्यांसाठी, तो तुम्ही पण व्यवस्थित ऐका. त्यात जर तुम्हाला काही कन्फ्युजन वाटलं तर मला पर्सनली कॉल करा, मेसेज करा, आपण त्यावरती चर्चा करू. ठीक आहे. आणि ॲग्रीच्या मुलांसाठी अजून एक लास्ट पॉईंट,
माझं असं म्हणणं आहे की तुमचे भरपूर एक्झाम्पल्स वरती मी बरेच नावं घेतले बघा, किंवा आता लकी झाला, किंवा स्मिता झाली, किंवा हरी, संतोष, निकिता, असे भरपूर नाव आहेत. हे सगळे ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे आणि हे आजही बँकेत गेले, काही LICत गेले, काही CWCमध्ये, मी तुम्हाला वरती सांगितलंच. तर माझं मत आहे तुम्ही यांच्याशी ना पर्सनली बोला, यांना खरंच तुम्ही जरा विचारा अशा सिनियर्सला की जे AFOनी झालेले पण जे दुसऱ्या बँकेमध्ये लागलेले, आपल्या नॅशनलाइज बँका म्हणा, किंवा इन्शुरन्स म्हणा, किंवा LIC म्हणा, तुमच्याकडे नंबर नसतील तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला त्यांचे नंबर देतो आणि त्यांच्याशी पण डिस्कस करा. AFOवाल्यांशी तर कराच, पण AFOवाले शेवटी हेच सांगणार आहे की तुम्ही AFOचं बघा, ते काही हरकत नाही, ती एक साईड झाली. पण मी म्हणतो की जनरल इकडचा पण तुम्ही थोडासा विचार करा आणि यांच्याशी पण चर्चा करा. ठीक आहे, तर मला वाटतं बऱ्यापैकी एक बेसिक आयडिया देऊन टाकली मी तुम्हाला, खूप डिटेल तर नाही सांगितलं, ते आता व्हिडिओत बघू आपण. बाकी आता पुढे जाऊ. सेकंड पॉईंट जो होता की सर SBIची क्लर्क 27 तारखेला जी हे झालेलं आहे, आयॉन डिजिटलनी जी बुकिंग केलेली आहे, अजून ऑफिशियली तर तसं काही अनाऊन्स नाही आहे. त्याचा RBIवरती काय इम्पॅक्ट पडेल, आयॉन्समध्ये काय चेंजेस झालेले, आणि गव्हर्नमेंटने जे लॉकडाऊन एक्सटेंड केलं, किंवा आता बँक ऑफ महाराष्ट्रवाल्यांनी तर 1 जुलैला क्लेरिकलवाल्यांना, एका आपल्या स्टुडंटला हे पण आलेलं आहे, कॉल पण आला होता की 1 जुलैला तुम्हाला कदाचित जॉईन करावं लागू शकतं. तर हे खूप पॉझिटिव्ह साईन्स आहे सगळे, की आता भरपूर गोष्टी पटरीवरती येतील, थोड्याशा ट्रॅकवरती येत आहे. सो आपण वन बाय वन बघू. मागच्या गुरुवारी बघा 12 वाजता मी कन्फर्म केलं ते आयॉन डिजिटलच्या एका सरांशी डिस्कस करून, आणि 3 वाजेच्या आसपास मला वाटतं की ते न्यूज पण येऊन गेली होती, आणि ते ऑथेंटिक होते, म्हणजे ती न्यूज, त्याच्यात काही प्रॉब्लेमच नाही आहे. हे कन्फर्म आहे की आयॉन डिजिटलवाल्यांनी बुकिंग सांगितलेली आहे 27 जूनची. पण आता प्रॉब्लेम असा दिसतोय सगळ्यांना की SBIकडनं अजून काही चालेलं नाही, SBIच्या प्रीचा पण रिझल्ट नाही आहे. प्रॉब्लेम असा आहे की SBIकडनं रिझल्ट नाही आला, याचा काही संबंध येणार नाही सध्या. रिझन 27-28 दिवस बाकी आहे. आता SBIचं याच्या आधी पण आपण बघितलेलं आहे की 20-25 दिवस आधी पण मेन्सच्या आधी रिझल्ट लागतो समजा, किंवा तेवढा गॅप असतो प्री टू मेन्समध्ये. आणि जर स्पेशली SBI बघायला गेलं तर त्यांनी मागच्या वर्षी तर खूपच हाईट केली होती, हार्डली 12 ते 15 दिवस अगोदर रिझल्ट लावला होता. सो मग कसं आहे, यांच्याकडे अजून इनफ टाईम आहे रिझल्ट लावून सगळं हे करायला. आणि कदाचित त्याच्यामध्ये कसं आहे, आता एक 5 तारखेला मेडिकलची एंट्रन्स पण आहे आयॉन डिजिटललाच. तर कदाचित त्या एंट्रन्स किती सक्सेसफुल होती, काय त्यांना प्रॉब्लेम्स आहेत, त्यानुसार मग ते अजून कदाचित ही डेट नंतर डिक्लेअर करतील 5 तारखेनंतर. पण त्यांची बुकिंग आहे एवढं मात्र फिक्स आहे. मोठा इश्यू तर मला ट्रान्सपोर्टेशनचा वाटतोय, कारण भरपूर जणांचे मेसेजेस येत आहेत की सर आम्ही औरंगाबादला सेंटर टाकलेलं आहे, मग आमचं कसं होईल, काय होईल. आणि एक मेसेज मला वाटतं असाच काहीतरी, मी एकदा तो बघून घेतो. मेसेज असा आहे बघा की सर मी लॉकडाऊनमुळे घरीच मुंबईला आलेलो आहे, आणि SBIची माझं औरंगाबाद सेंटर होतं. 27 जूनला जर SBI आहेच आणि औरंगाबादला आहे, तर मग पास वगैरे कसं होईल, काय होईल, आणि असं काहीतरी त्यांनी विचारलेलं आहे. हे बघा, मला तरी काय वाटतं याच्याशी रिलेटेड, आता या गोष्टीबद्दल तुम्हाला ना पासबद्दलच्या इन्स्ट्रक्शन्स वगैरे हळूहळू गव्हर्नमेंट देतीलच, काय आहे काय नाही ते. तुम्ही सध्या तर काही विचार नका करू, याच्यावरती मी सगळ्यात शेवटी बोलणारच होतो. पण हा पण ट्रान्सपोर्टेशनमुळे निघाला, तर हा एक इश्यू आहे. पण मग दुसरी साईड बघितली तर आत्ता गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलं की जे 30 जूनपर्यंत एक्सटेंड केलेलं आहे यांनी लॉकडाऊन, पण रेस्टॉरंट, मॉल्स वगैरे हे 8 जूनपासून चालू होणार आहे. आणि स्कूल आणि कॉलेजेससाठी त्यांनी काहीतरी जुलैपासून सांगितलं की आम्ही जुलैला डिसिजन घेऊ. सो ह्या पण पॉझिटिव्ह गोष्टी, त्यामुळे ते होऊ पण शकतं. फक्त एक ट्रान्सपोर्टेशनचा इश्यू आहे, पण तो आता कसा तरी क्लिअर करतील ते, आणि त्याच्या मला वाटतं डेट्स काहीतरी त्याच्याबद्दलच्या न्यूज येतील पुढे. पण याच्याशी रिलेटेड मुलांचं असं म्हणणं होतं की सर मग RBIचं काय वाटतंय, कारण RBIची प्री तर आधी झाली होती SBIच्या, मग RBIची पण मेन्स आधी होईल का. तर आता बघा, SBIचं यांनी कन्फर्मेशन दिलेलं आहे, RBIचं अजून काही नाही आहे. पण जर हे सक्सेसफुल होतंय तर मला वाटतं याच्या आसपास ते पण होऊ शकतं. हा जस्ट एक अंदाज आहे, आणि हा अंदाज कोणी पण लावू शकतं, असा काही विशेष आम्ही वेगळं डोकं नाही लावतो त्याच्यामध्ये. पण RBIचं मी असं पण आज मध्ये ऐकलं होतं काही स्टुडंट्सकडनं की RBIच्या प्रमोशनच्या ज्या एक्झाम्स होत्या त्या पण TCSच म्हणजे हेच कंडक्ट करते आयॉन डिजिटलमध्येच, पण त्या पण कोरोनामुळे पोस्टपोन झाल्या होत्या. त्यामुळे मग त्यांनी सगळ्याच एक्झाम पोस्टपोन केल्या असेल, एक रिझन असेल. आणि राहिला दुसरा प्रश्न, मुलं जे विचारत होते की सर आयॉन डिजिटलमध्ये काय चेंजेस वगैरे, तर आता त्यांनी असं सांगितलं त्या दिवशी त्यांच्याशी बोलणं झालं होतं की QR कोड लावणार आहेत ते, तुम्हाला हॉल तिकीट कॉल लेटरची गरज नाही, ते स्कॅनिंगवरतीच होऊन जाईल, आणि 50% कॅपॅसिटी यूज करणार आहे. PPE किट त्यांना दिला जाईल, किंवा मग आता सॅनिटायझरचा यूज करतील ते भरपूर. पण 5 जूनला तिथे एक मेडिकलची एक्झाम आहे ना, त्यानंतर भरपूर पिक्चर क्लिअर होईल असंही त्यांनी सांगितलं होतं. तर मला वाटतं 5 जून नंतर आपलं परत एक विकली टॉक होईलच, आणि तोपर्यंत त्यांच्याकडनंही क्लॅरिफिकेशन येईल, किंवा मी त्यांना विचारून तुम्हाला नक्कीच सांगेल, तेवढा कॉन्टॅक्ट होऊन जाईल. पण मला असं वाटतं की ते 100% शुअर असल्याशिवाय तर काही एक्झाम घेणार नाही. मग तुमचा ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम असो किंवा अजून कुठलाही असो, जोपर्यंत त्यांना माहिती की सगळे मुलं, कारण कसं आता मुंबई पण एकतर खूप रेड झोनमध्ये, पुणे पण आहे, औरंगाबाद पण आहे, आणि तरी एक्झामाचं म्हणता येते, तर मग कदाचित त्याचा काही ना काहीतरी विचार केलेला असेल, किंवा मग त्यानंतर ते डिक्लेअर करतील. पण मला असं वाटतंय की हळूहळू याच्याबद्दल गाईडलाईन्स येतीलच.
आणि थोडं जर सिम्पल ठेवायला गेलं ना आपण, याला सिम्पल ठेवायला, मला असं वाटतं ऑनेस्टली ज्या गोष्टी तुमच्या हाताबाहेर आहे ना त्या गोष्टींचा तुम्ही विचारच नका करू. त्यासाठी त्यांनी एक्सपर्ट लोक लावले, त्यांना त्यांची काळजी येते, त्यांचं बघतील. आपल्या हातात काय आता आहे बघा, ह्या एक्झाम ट्रान्सपोर्टेशनचं काय होईल काय नाही हे सध्या तरी हातात नाही. ज्यावेळेस ते अनाऊन्स करतील पासेसबद्दल वगैरे किंवा काही पण व्हॉटेवर, त्यावेळेस आपण मग हातपाय मारू ना, त्यावेळेस आपल्या हातात ती गोष्ट राहील. पण सध्या तुमच्या हातात काय, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जर खरंच ती एक्झाम 27 जूनला होती, जे की आता आयन डिझेलकडनं क्लिअरिफाय झालेलं आहे पण SBIकडनं नाही झालेलं, तर तुमच्याकडे लिटरली एक महिना पण नाही म्हणतो, 25 दिवस पकडा तुम्ही, 25 दिवस तुमच्यावर. मग तुम्ही सध्या फक्त 25 दिवस कसा बेस्टमधला बेस्ट अभ्यास करता येईल याच्यावर फोकस ठेवा. जर तुमच्यापैकी कोणाची अशी कंप्लेंट आली की सर SBIसाठी मला थोडा वेळ कमी पडला किंवा अजून थोडं प्रिपरेशन झालं पाहिजे होतं, तर बॉस सगळ्यात मूर्ख आपणच आहे अशा केसमध्ये. कारण वेळ भरपूर आहे आपल्याकडे, अजून पण काही वेळ गेलेली नाही आहे. त्यामुळे तुम्ही पूर्ण जोर इकडं लावा. मला असं वाटतं जी गोष्ट तुमच्या हातात आहे ना, हे सेंटेन्स नीट आहे का, की जी गोष्ट तुमच्या हातात आहे त्याच्यावर तुम्ही पूर्ण जोर लावा ना, आणि जी गोष्ट तुमच्या हाताबाहेर त्याच्याबद्दल विचारच नका करू, टेन्शनच नका घेऊ. कारण ते टेन्शन घेऊन काय होतं, जी गोष्ट करणार आहे आपण त्याच्यातही पूर्ण लक्ष लागत नाही, ती 100% होत नाही. सो एकदम सिम्पल पॉईंट येतो. आणि याच्याशी रिलेटेड ना मागे पण मी मागच्या वीकमध्ये भरपूर जणांशी बोललो होतो रिझल्टशी रिलेटेड, ह्याच गोष्टींशी, की सर ह्याचं कसं होईल तसं कसं होईल. तर मला त्यात एक थोडंसं नीट सांगायचं आहे बघा, ह्या अशा न्यूजना आता पुढे येतच राहणार आहे. आता काही दिवसात कदाचित असं होऊन जाईल, प्रीचा रिझल्ट लागेल SBIचा 2-4 दिवसामध्ये, लगेच RRBचं कदाचित नोटिफिकेशन येऊन जाईल, अजून दुसऱ्या एखाद्याचं येऊ शकतं, RBI मेन्सचं येऊन जाईल. तर प्रत्येक वेळेस लगेच पॅनिक होण्यात आणि त्यात जास्त वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही थोडा सिम्पल विचार करा. आपल्याला अभ्यासाचं तर करायचंच आहे ना, तर मी काही जणांशी मागे डिस्कस केलं होतं, त्यांचं असं म्हणणं होतं की सर मुलांना तुम्ही एवढं सांगा की कन्सिस्टंटली फक्त अभ्यास करत राहा. मग MBAला ॲडमिशन घ्यायचं का, मग क्लर्क जॉईन करायचं का, POच करायचं आहे का आपल्याला, किंवा मग ह्या प्रीचं कसं होईल, हे जास्त डिस्कशन करण्यापेक्षा ना त्यांना फक्त एक्झाम कंटिन्यू देत राहायला सांगा. आणि एक एक्झाम दिली की पुढच्या एक्झामवरती फोकस किंवा अभ्यासावरती फोकस किंवा कन्सिस्टंटली हे चालू ठेवायला लावा. ह्या विचारांमध्ये काय होतं, खूप जास्त वेळ जातो आणि त्यामुळे ना ते रिझल्ट तेवढा लवकर येत नाही. म्हणजे आता मला जेवढं आठवतं आहे की आपला एक्स बँकरचा जर एखाद्याचा विचार केला, अमोल गुळवे बघा, RBIच्या वेळेस एकदा क्लासमध्ये आला होता मुलांना गाईड करायला. तो म्हणत होता की सर इतक्या एक्झाम देत होतो म्हणजे आम्ही लिटरली विसरून गेलो होतो की आपण ही पण एक्झाम दिलेली. अचानक मध्ये रिझल्ट लागायचा की अरे आपण ही पण एक्झाम दिलेली. तर त्याचा सांगण्याचा उद्देश असा होता की कंटिन्यू तुम्ही ना एक्झाम देत राहा. हे सगळ्यांनी नीट आहे का, MBA करणाऱ्यांनी पण नीट आहे का, बँकिंगवाले, ॲग्रिकल्चरवाले, जे पण मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत आहे ना, तुम्ही ही गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे आजच्या सेशनचा, तर मला सगळ्यात कामाचा पॉईंट हाच वाटतोय. तुम्ही कंटिन्यू अभ्यास करत राहा, हेच लक्षात ठेवा. असं पकडून घ्या एक सिम्पल लॉजिक, समजा 1 वर्ष पकडा तुम्ही इथून पुढे, की 1 वर्ष आपल्याला नॉन स्टॉप फक्त अभ्यास करत राहायचा आहे, सगळ्या एक्झाम देत राहायचं आहे. रिझल्ट यो न यो ह्या एक्सपेक्टेशन ठेवायच्याच नाही. जरी प्री निघाली की लगेच उड्या नाही मारायची. बऱ्याच जणांचं असं होऊन जातं की एखादी मेन एक्झाम दिली की थोडीशी रिलॅक्स होऊन जातं की हां आता माझा मेनचा रिझल्ट येणार आहे, किंवा एखादा इंटरव्ह्यू दिला की त्यांना असं वाटतं आता इंटरव्ह्यूचं सिलेक्शन होणारच आहे. आणि 3-4 महिन्यांनी जेव्हा रिझल्ट लागतो त्यानंतर ज्यावेळेस परत थोडंसं अनफॉर्च्युनेटली सिलेक्शन नाही झालं की मग परत वाईट वाटतं की यार मी रिकामाच टच सोडला होता माझा. त्यामुळे तुम्ही एक सिम्पल पॉईंट लक्षात ठेवा, आता जग इकडच्या तिकडं उद्या 1 वर्ष कंटिन्यू करतच राहायचं. मी म्हणत नाही की तुम्हाला 1च वर्ष लागणार आहे म्हणून, पण असं डोक्यात ठेवा की आपल्याला कंटिन्यू अभ्यास करायचा आहे. मला सांगायचं काय ते थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. आणि तसंही प्री मेन्स आणि त्याचा रिझल्ट येऊन फायनल सिलेक्शन होऊन जॉईनिंगपर्यंत इथून पुढे जरी पकडलं तर 1 वर्ष 7-8 महिने तर आरामातच लागतं. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू अभ्यास करायचा आहे हे मात्र डोक्यात फिट करून घ्या. बाकी या गोष्टींमध्ये जास्त पडू नका. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ. आणि याच्याशी रिलेटेड कन्सिस्टन्सीचं जर मला पुढे कंटिन्यू करायचं असलं तर कन्सिस्टन्सीशी रिलेटेड बघा, मी मागे पण एकदा बोललो तुम्हाला, एक विराट कोहलीचं आर्टिकल शेअर केलं होतं. हवं तर मी लगेच चेक करत होते त्या आर्टिकलचा, तुम्हाला ना स्क्रीनशॉटमधलं एक सेंटेन्स वाचून दाखवतो. हे बघा, कोहलीचं ते आर्टिकल होतं टाइम्स ऑफ इंडियामधलं, ते मी हवं तर आज वीकली डॉक नंतर शेअर पण करतो टेलिग्रामवरती. त्याचं काय म्हणणं होतं, कन्सिस्टन्सी अँड सक्सेस इज नथिंग बट रिपीटिंग द सेम थिंग्स डे इन अँड डे आउट. इट्स ॲक्च्युली बोरिंग. कन्सिस्टन्सी इज बोरिंग. इट्स व्हेरी टफ. आता हे खरं आहे की यार हे सगळ्यात बोरिंग टास्क आहे, तेच करावं लागतं. त्याचं ते पूर्ण आर्टिकल वाचा तुम्ही, हवं मी पूर्ण त्याचा स्क्रीनशॉट शेअर करेल. पण हे आपल्याला पण लागू होतं ना, तुम्हाला पण तोच अभ्यास रिपीट करायचं. इंग्लिशच्या रीडिंग करतच राहायचं, कॉन्टचे तेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, मॉक टेस्ट द्यायचे आहे. हे खरंच रटाळणी सगळ्यात बकवास आणि बोरिंग काम आहे. पण त्याला दुसरं सबस्टिट्यूट नाही आहे, आपल्याकडे ऑप्शनच नाही. वी डोंट हॅव एनी अदर ऑल्टरनेटिव्ह. त्यामुळे तुम्ही डोक्यात एकदम फिट करून घ्या की नाही यार आपल्याला हे कंटिन्यू करायचंच आहे. आणि एका स्टेज नंतर ना मग ते तेवढं बोरिंग नाही वाटत. एका स्टेज नंतर तुम्ही कंटिन्यू त्यात तुम्ही माइंडसेट जर बनवून घेतला ना की नाही आपल्याला हे करायचंच आहे, त्यामुळे तुम्ही या गोष्टीला नीट समजून घ्या व्यवस्थित. हे मी थोडंसं शेअर करतो याच्यावरती टेलिग्रामवरती. बरं, पुढचा पॉईंटवरती जाऊ आता आपण. पुढचा पॉईंट असा आहे की आता जर खरंच 25 दिवस आहेत तुमच्याकडे, तर 25 दिवसासाठी मेनसाठी काय प्लॅन पाहिजे. हे SBIसाठी तर बोलतोच आहे मी, पण RBIसाठी पण हे कामात येणारच आहे. कारण RBIची डेट पण याच्या मागे पुढे कुठेतरी जाईल आणि फक्त कम्प्युटर हा एकच तुमचा डिफरन्शिएटिंग फॅक्टर आहे, बाकी सगळं तर ऑलमोस्ट सेमच असणार आहे. सो
SBIसाठी बघा, जे मला असं वाटतंय सगळ्यात मोठा मेजर हर्डल जो असणार आहे, जो आता मागे पण भरपूर जणांची डिस्कस केला त्यावेळेस कळालं होतं की आत्ता IBPS क्लर्कमध्ये भरपूर जणांचं सिलेक्शन अजूनही झालं असतं, पण जस्ट बिकॉज असं झालं आहे की त्यांचं म्हणणं होतं की सर 85 ते 90 मार्क्स तर आम्ही गॅरंटी आणले असते, पण कुठेतरी एक तर प्रेशर हँडल नाही झालं किंवा आम्ही मेन्ससाठी खूप कमी मॉक टेस्ट दिल्या होत्या, कारण प्री टू मेन्समध्ये आम्हाला तेवढा टाईमच नव्हता भेटला. या सगळ्या गोष्टी खऱ्या आहे, बरोबर आहे, कारण की प्री टू मेन्समध्ये तेवढा वेळ नव्हता आणि एखादी मॉक टेस्ट दिली की स्कोर इतका डाऊन व्हायचा की तुम्हाला इच्छाच नसायची परत पुढचे मॉक टेस्ट द्यायला, असं वाटायचं अरे GK पण प्रिपेअर करायचे, हायर DI पण प्रिपेअर करायचे, मग आपण मेन्सच्या मॉक टेस्ट देतच नव्हतो. तर भरपूर जणांचं हे एक रिझन आहे की सर आम्हाला मेन्सच्या मॉक टेस्टची सवयच नाही आहे. काही जणांचं हे रिझन आहे की माझं नॉलेज पूर्ण आहे पण मला तिथं गेल्यानंतर प्रेशर हँडल होत नाही. मग आता या सगळ्यांसाठी सोल्युशन काय, तुम्हाला जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्यावं लागतील. मॉक टेस्टमध्ये वारंवार स्वतःला त्या सिच्युएशनमध्ये त्या झोनमध्ये टाकावं लागेल, मग प्रेशर हँडलिंग तुम्हाला हळूहळू कळेल ना. असं अचानक थोडी त्या दिवशी सगळं जमणार आहे, त्याच्या आधी तर प्रॅक्टिस करावं लागेल. सो मला असं वाटतं की सगळ्यात मेन पॉईंट जो असणार आहे आता मेन्ससाठी, तो म्हणजे पहिला मी तरी फोकस केला असता. जर आता मला दिसतं की 25 दिवसांनी माझी एक्झाम आहे, तर मी पहिलं टार्गेट केलं असतं मॉक टेस्टवरती. आता मॉक टेस्टला मी कसं डिवाइड करतोय, बरोबर जूनचे 4 वीक्स आहे आणि बरोबर 4th वीकमध्ये 27 तारखेला ती एक्झाम आहे. 1 तारखेपासून आपण सोमवारपासून जर काउंट केलं तर, सो मला असं वाटतं की जूनच्या फर्स्ट वीकमध्ये मी ॲटलिस्ट 2 मॉक दिले असता. ॲटलिस्ट शब्द वापरतोय मी, ॲटलिस्ट 2 मॉक. सेकंड वीकमध्ये ॲटलिस्ट 3 मॉक. थर्ड वीकमध्ये पण ॲटलिस्ट 3 मॉक. आणि 4th वीकमध्ये लास्ट वीक ज्या वीकमध्ये एक्झाम आहे आपली, त्या वीकमध्ये मग जास्त मॉक न देता म्हणजे तिथं 2च दिल्या असत्या आणि बाकी वेळात जेवढ्या दिलेल्या मॉक टेस्ट त्याचं डिटेल ॲनालिसिस केलं असतं. सो अशा बघा 2, 3, 3 आणि 2 अशा बरोबर 10 मॉक टेस्ट कंप्लीट होता. 4 आठवडे आहे, 4 आठवड्यात 10 मॉक टेस्ट आरामात होता. मी इथं ॲटलिस्ट शब्द वापरला. ज्यांच्याकडे वेळ जास्त आहे आणि ज्यांना माहिती की सर माझं फक्त आणि फक्त या मॉक टेस्टमुळेच गडबड होते, माझं नॉलेज खरंच आहे आणि मी पण मान्य करतो, आता लाईव्ह सेशनमध्ये मी बघतोय खरंच मुलं खूप हुशार आहे, त्यांना जमतं आन्सर देता येतं, पण जेव्हा सगळं सडनली एकत्र येतं, कॉन्ट, रिझनिंग, इंग्लिश, GK सगळं एकत्र येतं, त्यावेळी त्यांना ते प्रेशर हँडल नाही करता येत. मग इथं तुमचं नॉलेज कमी पडतं असं नाही वाटत आहे मला. प्रेशर हँडलिंग जी सिच्युएशन आहे किंवा सिलेक्शन जे आहे क्वेश्चन्सचं, तिथं थोडीशी गडबड होते की त्या पर्टिक्युलर टाईममध्ये ते तुम्हाला जमायला पाहिजे. मग त्यासाठी काय सोल्युशन आहे, मॉक टेस्टच द्यावं लागेल ना. आता समजा तुम्ही हार्दिक पांड्याला 2 मॅचमध्ये 6 नंबरला पाठवलं, म्हटलं जाऊन बॅटिंग कर, चांगली हिटिंग कर, तर 2 मॅचमध्ये फ्लॉप गेला तर त्याला थोडी टीमच्या बाहेर काढणार आहे. त्याला अजून 4-5 तुम्ही चान्स देणारच आहे की त्याला वारंवार त्या सिच्युएशनमध्ये टाकावं लागेल की हां याला यावेळेस 15 बॉल खेळायला भेटले होते, त्याला पुढच्याच 50 बॉल बाकी असताना त्याला बॅटिंगला पाठव, असं काहीतरी करावं लागेल ना. तसं तुम्ही एका मॉक टेस्टवरनं जजमेंट घेऊ नका, जमत नाही. म्हणून मला असं वाटतं की 8-10 मॉक टेस्ट इनफ आहेत मिनिमम म्हणतोय मी, या म्हणजे आरामात तेवढा वेळ पण आहे आपल्याकडे आत्ता, बरं का. तर त्या हिशोबाने तुम्ही जा आणि ज्यांच्याकडे अजून जास्त आहे मग तुम्ही थोड्याशा मॉक टेस्ट वाढवू शकता किंवा मॉक टेस्ट वाढवण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही सेक्शन वाईज टेस्ट देऊ शकता. आणि याच्यामध्ये कसं आहे, सगळ्यात पहिले स्कोर खूपच कमी येऊ शकतो ना सुरुवातीला, एकदम बकवास स्कोर येतो, लगे इच्छाच होत नाही माणसाची परत पुढचे मॉक टेस्ट द्यायला. आणि त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट काही जणांचं तर असं होईल की सर मी तर पूर्ण मॉक टेस्ट देऊच नाही शकलो, मी थोड्या वेळ बसलो, मला बोर व्हायला लागलं, मी दिलं बंद करून, असं पण होईल. त्यामुळे त्या स्टेजला ना जाऊ नका. तसं जरी झालं ना तरी पहिली टास्क ही ठेवा की तुम्हाला तिथं कंटिन्यू बसणं आहे, 2-2.5 तास बसायची सवय पण लागली पाहिजे, ते पण इम्पॉर्टंट आहे. कारण मी मान्य करतो की जर तुम्हाला एक सिंगल क्वेश्चन दिला तर तुम्ही भरपूर जण फोडून काढता, पण ॲट अ टाइम 15 क्वेश्चन दिले म्हटलं जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करता पोरांचं डोकं नाही चालत. कन्सिस्टंटली आपण ते नाही करू शकत, एक सिंगल याला करू शकतोय. सो मॉक टेस्टला थोडं इम्पॉर्टन्स द्या. लगेचच्या लगेच तुमचा स्कोर काय खूप भारी येईल असं नाही आहे, पण हळूहळू येऊन जाईल. मला असं वाटतं की याच्याबरोबरच साईड बाय साईड तुम्ही कॉन्टच्या मेन्सच्या किंवा लॉजिकच्या मेन्सच्या किंवा इंग्लिशच्या मेन्सच्या सेक्शनल टेस्ट पण चालू ठेवा तुमच्या वीक पॉईंटनुसार. जसं मला समजा खूपच कॉन्टची भीती वाटते तर मी ही मेन्सची टेस्ट तर दिलंच ज्याच्यामध्ये पूर्ण माझा स्ट्रेंथ वापरून घेईल, पण साईड बाय साईड मी कॉन्टची पण एक सेक्शनल टेस्ट देऊन बघल मध्ये ऑल्टरनेट. कारण आता 6 दिवस आहे आठवड्यातले, मी त्यात फक्त 2च मॉक टेस्ट म्हटलं या वीकमध्ये, कारण फर्स्ट वीक आहे तुम्हाला जास्त प्रेशर नको राहिला. तर उरलेल्या 4 दिवसामध्ये मग तुम्ही दररोज एक एक जरी म्हटली कॉन्टची किंवा लॉजिकची किंवा दोघांची मिळून तुमच्या कम्फर्टनुसार तुमच्या टाईम झोननुसार, तर त्याच्या पण सेक्शनल टेस्ट देत राहा, म्हणजे तुम्ही त्यांनी टचमध्ये राहणार. आणि जर त्याचंही खूप जास्त टेन्शन आलं की सर मी 2 फुल मॉक टेस्ट दिल्या, 2 सेक्शनल दिल्या पण माझा कॉन्फिडन्स नाही वाढत आहे, तर मग 2 दिवस काय करा तुम्ही, आपल्या प्रीच्या ज्या आहेत ना प्रीच्या सेक्शनल द्या 20 मिनिटाच्या, आणि त्यामध्ये फक्त वर्ड प्रॉब्लेमच करण्याचा प्रयत्न करा, जिथून तुमचा कॉन्फिडन्स परत येईल. आणि त्यासाठी ऑलिबोर्डच्या फ्री टेस्ट आहेत किंवा भरपूर सोर्सेस जे फ्री अवेलेबल करून देतात. आणि आता जशी जशी मेन्सची एक्झाम जवळ येईल ना तसं तसं अड्डाची एक ऑल इंडिया मॉक येऊन जाते किंवा ग्रेडअपची एक येऊन जाते, त्यानंतर प्रॅक्टिस मॉकची येते, ऑलिबोर्डची पण येते एक ऑल इंडिया महामॉक वगैरे असं काहीतरी नाव असतं. तर ह्या जरी पकडल्या तुम्ही एक 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 तर अशा 4-5 मॉक तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे. आणि एखादा पॅक तुम्ही घेतलेलंच असेल किंवा तुम्ही शेअरिंगमध्ये घेऊ पण शकता. शेअरिंगमध्ये पॅक घ्यायचा असेल तर मला मेसेज करून ठेवा, जसे जसे मला मेसेज येतील मुलांचे मी तुम्हाला एकमेकांचा नंबर शेअर करतो. तो मला नाही वाटत की मेजर इश्यू असणार आहे, कारण तुम्ही मेन्सपर्यंत जाता म्हणजे तुम्हाला तेवढ्या सगळ्या गोष्टी माहीतच असतील. पुढे जाऊ आपण. पुढचा पॉईंट असा होता की
मॉक कंप्लीट द्यायची आहे, सगळ्यात मोठी टास्क आहे बरं का. भरपूर जण कंप्लेंट करतात की सर मी पूर्ण वेळ दिलीच नाही, 15 मिनिटं आधीच सबमिट केली तरी इतका स्कोर आला. ते त्यात काही प्राऊड फील करायचं नाही, पूर्ण वेळ बसूनच राहायचं. ते बसण्याची सवय लावणं ही पण एक मोठी टास्क आहे तुम्हाला, त्यामुळे ते एक झालं पाहिजे. त्यानंतर दुसरा जो पॉईंट वाटतो मला, पहिला पॉईंट मी सांगितला मॉक टेस्ट देणं, हे सगळ्यात इम्पॉर्टंट. दुसरा पॉईंट म्हणजे मॉक टेस्टचं डिटेल ॲनालिसिस. इतकं भारी ॲनालिसिस करा तुम्ही की त्याच्या एक दिवस जरी तुमचा पूर्ण गेला मॉक टेस्टमध्ये, असं होऊ शकतं की 6 दिवसांपैकी तुम्ही 2 दिवस मॉक टेस्ट देताय ना, तर अख्खा दिवस तुमचा मॉक टेस्ट आणि त्याच्या ॲनालिसिसमध्येच जाईल. जर तुम्ही डीप ॲनालिसिस केलं तर काही बिघडत नाही. करा, तेवढा वेळ द्या त्याला, तेवढा वेळ इन्व्हेस्ट करा आणि बारीक बारीक गोष्टी एकदम डिटेलमध्ये बघा. म्हणजे इरिलिव्हंट क्वेश्चन जर असतील तर ते सोडून द्या, पण बाकी सगळं खरंच इमानदारीने करा. कारण उरलेले 4 दिवस तुम्हाला बाकी सगळं करण्यासाठी आहेत. आणि ज्यांना एवढं बारीक बारीक का बरं सांगतोय मी तुम्हाला, कारण आता मंगेशचा बघा 39 स्कोर होता लॉजिकमध्ये, तुम्हाला आठवत असेल मागच्या वेळेस मी बोललो पण. आणि त्याच्यासारख्या मुलांशी जर डिस्कस करायचं असेल त्यांनी कसं केलं, तर माझ्याकडनं त्याचा नंबर घ्या. 1-2 जणांनी मागच्या वीकमध्ये नंबर पण घेतले. इतकं बारीक करावं लागेल की 39 स्कोर जो त्याने आणलेला आहे, त्यांनी ते पूर्ण डिटेल ॲनालिसिस करून करून त्याला कळालेले आहे. मग अशा केसमध्ये तुमचा एखादा सब्जेक्ट वीक असला तरी जमून जातो. पण दुसरं मला म्हणायचं आहे की मॉक टेस्टच्या ॲनालिसिसला मी का जोर लावतोय की तुमची मॉकमध्ये ॲक्युरसी किती ते नीट बघा. कारण ते तुमचं प्रॉपर नॉलेज आहे यार, तुम्ही तो अटेम्प्ट करता म्हणजे तुम्हाला तो येतोच आहे ना, त्यामुळे तुम्ही तो अटेम्प्ट करताय. मग तो 100% राईट आला पाहिजे. त्यात अनलेस तुम्ही क्रिटिकल रिजनिंग वगैरे करताय लॉजिकमध्ये तर ते सोडून द्या, त्यात काही ॲक्युरसी पूर्ण येणार नाही समजा, ते सब्जेक्टिव्ह आहे. पण इकडे टेलरमध्ये तर बॉस गॅरंटी 100% पूर्ण यायलाच पाहिजे तुम्हाला ॲक्युरसी. आणि 100 म्हणजे 100च यायला पाहिजे, थोडं पण खाली नाही. रिझन आता याच्यात काही RBIचे प्रिपेअर करणारे पण असतील, मी भरपूर मुलांशी डिस्कस केलं, त्यांचं असं म्हणणं आहे MBA CETचा स्कोर ज्यांचा आला आत्ता रिझल्ट लागला आहे 98% 99% आहे त्यांना MBA CET, तरी ते म्हणतात सर आम्हाला RBIवरतीच फोकस करायचं आहे, MBAचा बघू ॲडमिशन घेतलं तर घेतलं, नाही तर नाही घेतलं. म्हणजे RBIसाठी SBI इथं कॉम्पिटिशन खूप तगडी असणार आहे. आणि आता नेमका RBIच्या अगोदर SBIचा पेपर आहे, तर हे पोरं SBIला पण तर 100% देतीलच ना, कारण त्यांच्यासाठी ते एक रंगीत तालीम होऊन जाईल जर तसं बघितलं तर, जर तो पेपर आधी झाला तर. सो मला म्हणायचं की तुम्ही एकदम बारीक बारीक गोष्टींचा विचार करा. पूर्ण ॲक्युरसी 100% म्हणजे 100%च पाहिजे तिथे. तुम्ही लाईटली घेऊच नका की नाही सर या मॉक टेस्टमध्ये नाही आली, पुढच्या मॉक टेस्टमध्ये येईल. अबे ती आली असती ना, तुमचा आजही रिझल्ट आला असता. तुमचा रिझल्ट नाही येण्याचं तेच एक रिझन. आणि मी खूप जणांशी बोललो, त्यांचं टॅलेंट आहे, मी हे मान्य करतो की तुम्हाला 100 मार्क त्या क्लर्क मेन्समध्ये येण्यासारखी तुमची लेवल आहे, पण तुम्ही त्या दिवशी काहीतरी गडबड करता. मग त्यासाठी या ॲनालिसिस पण डीपमध्ये करा. सो पहिला पॉईंट मॉक टेस्ट द्या, दुसरा पॉईंट ॲनालिसिस डीपमध्ये करा. त्यात मंगेशने जसं ॲनालिसिस केलं होतं 39 मार्क आणले होते, त्याचं लेटेस्ट एक्झाम्पल म्हणून मी त्याचं नाव घेतोय, अदरवाईज असे भरपूर एक्झाम्पल्स आहे पुढे. तिसरं म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट इंग्लिश का बरं. मी खूप जणांशी चर्चा केली आणि त्यांची मला अशी विचित्र रिॲक्शन भेटली की सर SBI आहे तर SBIला इंग्लिशचं एवढं काही टेन्शन नाही, कारण की सेक्शनल कट ऑफ नाही आहे. नो डाऊट सेक्शनल कट ऑफ नाही आहे, हा खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे, पण तो ड्रॉबॅक पण बनून जातो जर का तुम्ही इंग्लिशला लाईटली घेतलं तर तुम्हाला ओव्हरऑल कट ऑफ काढायला प्रॉब्लेम येतो ना. हां, एक तर मग जर तुमची तशी सिच्युएशन असेल की नाही सर माझं इतक्या लवकर इंग्लिश काही इम्प्रूव्ह होणार नाही, मी मेहनत घेतोय पण मला खरंच प्रॉब्लेम वाटतो इंग्लिशचा, तेवढं होईल की नाही, तर मग ठीक आहे तुम्ही ऑप्टिमिस्टिक राहा, त्याचा समजा कट ऑफचं काही टेन्शन नाही तुम्हाला. पण मग तुमचं कॉन्ट आणि LR पैकी एखादा सब्जेक्ट खूपच स्ट्रॉंग पाहिजे किंवा तुमचं ॲनालिसिस इतकं डीप पाहिजे की त्यात तुमचं नॉलेज जर 27 मार्क्स तुम्हाला 27 मार्क आले पाहिजे. भरपूर जण असे रिग्रेट करतात की सर 27 मार्क्स येत होतं पण मी 19 अटेम्प्ट केले 17 मार्क आले, काहीतरी चुकलं, मी माझा 100% नाही देऊ शकलो. जर तुमचा एखादा सब्जेक्ट वीक आहे ना बॉस, मग तुम्ही इतकं 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 काढायला पाहिजे इकडनं की एवढे मार्क्स यायला पाहिजे. जसे 39 मंगेशचे होते, तर तसे काहीतरी एक्सेप्शनल केस असले तर समजा मान्य करू शकतो. सो हा मला वाटतं तिसरा हर्डल तुमचा इंग्लिश राहील, त्याच्यावरती जोर लावा. त्याच्याबद्दल मॅडमनी तर पुढे सांगितलेलंच, मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच येते. आणि चौथा ऋषिकेशचा. ऋषिकेशने मला ना GK बद्दल काहीतरी विचारलं होतं. चौथा पॉईंट जो आहे तुमचा तो GKचा आहे. ऋषिकेशचं असं म्हणणं होतं, त्याचा मी मेसेज वाचून दाखवतो. त्याचा मेसेज होता की सर या वीकमध्ये तुम्ही GK बद्दल थोडंसं बोला आणि मागच्या इयरचं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचं GK करावं लागेल का. सो यार डेफिनेटली मला तर नाही वाटत की ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचं GK करावं लागेल मागच्या वर्षीचं, या वर्षीचं जास्त बेटर राहील. आणि त्याच्यामध्ये पण बजेट एक इम्पॉर्टंट आहे बघा, जानेवारी फेब्रुवारीमध्ये. त्यानंतर अवॉर्ड्स झाले होते भरपूर, अकॅडमी अवॉर्ड वगैरे किंवा आपले फिल्मफेअर पण. त्यानंतर ICCच्या काही टुर्नामेंट झाल्या होत्या क्रिकेटच्या म्हणा, अंडर-19च्या विमेन्स वर्ल्ड कप झाला होता. 8 मार्चला विमेन्स डेच्या दिवशी त्याची फायनल होती बघा. ह्या सगळ्या गोष्टी जास्त मॅटर करतील, या ज्या इम्पॉर्टंट न्यूज आहेत त्या. आणि माझ्यापेक्षा पण बेटर तुम्हाला एखादा GK मधला एक्सपर्ट सांगू शकेल, तर मी तुम्हाला काय करायला एखादा नंबर देऊन टाकेल ज्याचा GK चांगलं आहे किंवा ज्याचा GKचा चांगला स्कोर आला तर आत्ता मला तसा कॉन्टॅक्ट करा. पण माझ्या साईडने मला वाटतं या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, बजेट वगैरे जे मी आत्ता बोललो. त्यानंतर GKच्या क्विजेस देणं इम्पॉर्टंट आहे. आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट, ह्या वरती जेवढा मी तुम्हाला मॉक टेस्ट द्या म्हटलं ना, त्या मॉक टेस्टमध्ये GKचा स्कोर
किती जरी कमी आला तरी टेन्शन घेऊ नका, त्यात बिलकुल रिलॅक्स राहा तुम्ही. मॉक टेस्टमध्ये जी केचा स्कोर कमी आला तर काळजी करू नका, कारण त्यात जुनं जी के असेल किंवा ते जी के तुमचं वाचलेलं नसणार आहे, असं काही ना काहीतरी रिझन असू शकतं. तर क्वांट इंग्लिशला प्रॉपर अनालिसिस करा, जी केचं बिलकुल टेन्शन घेऊ नका. पण इकडं मात्र जी के खूप जास्त प्रिपेअर करा मॉक टेस्ट झाल्यानंतर. तर त्यासाठी क्विजेसला थोडासा जोर लावा, कारण आता 1 महिना बाकी तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. आणि जी केवर तुम्ही मागच्या विकले टॉकलाही भरपूर बोललो होतो की कसं लास्ट मोमेंटला मुलं मिस्टेक करतात, तर ते मागच्या वेळेसची रेकॉर्डिंग ऐकून घ्या ज्यांना ते माहीत नसेल तर. पण जी केसाठी माझ्याकडे नंबर वगैरे घेऊन टाका. आणि RBIसाठी आता थोडंसं डिफरन्शिएटिंग फॅक्टर जो मला वाटतोय ना, भरपूर मुलं विचारत होते सर कसं वाटतंय, काय म्हणजे मेन्स आम्ही कसं क्लिअर करू, मागच्या वर्षी काय स्कोर कार्ड होते. तर 105-107 पर्यंत ओबीसी ओपनचा कट ऑफ गेला होता. आता तो मागच्या वेळेस तर यावेळेसचा डेफिनेटली वर जाईल. भरपूर वेळ भेटलेला आहे मुलांना, लेवल पण कमी होती प्रीची, कदाचित मेन्सची पण तशी राहू शकते. सो मला तरी काय वाटतंय ऑनेस्टली, क्वांट एलआर आता मुलं खूप घासताय, भरपूर मेहनत घेतात, तर क्वांट एलआरचा स्कोर सगळ्यांचा मोरॉरलेस जवळपासच राहील. एकदमच तुम्ही क्वांटमध्ये खूपच एक्सपर्ट आहेत, तुमचा स्कोर थोडा वरती जाईल समजा, पण मला असं वाटतं क्वांट एलआर जवळपास स्कोर सेमच राहील. सगळ्यात डिफरन्शिएटिंग फॅक्टर म्हणजे तो इंग्लिश, कम्प्युटर आणि जीके. तुम्ही जर नीट बघितलं तर बघा, इंग्लिशचे मार्क्स तुम्हाला असे सगळ्यांचे ॲव्हरेज मार्क दिसत नाही. इंग्लिशमध्ये भरपूर तुम्हाला फ्लक्च्युएशन दिसतं, काही जणांचे खूपच कमी असतात, जे चांगलं इंग्लिश त्यांचं वरती असतं, काही जणांचं थोडंसं मध्ये राहतं. जीकेचे पण मार्क्स बघा खूप फ्लक्च्युएट झालेले असतात, आणि कम्प्युटरचे पण क्वांट एलआरचे त्यातल्या त्यात थोडेसे जवळपास सेमच राहतात. पण याच्या तिघांचे खूप इम्पॉर्टंट आहे. सो मला असं वाटतं की इंग्लिश, जीके आणि कम्प्युटर हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे RBIसाठी. तुम्ही त्याच्यावरती जरा जास्तीत जोर लावा. आणि कम्प्युटरच्या क्विजेस वगैरे आता थोड्याशा परत स्टार्ट करायला काही हरकत नाही आहे, ज्यांच्यामध्ये गॅप पडला असेल. आता हे बघा, मी वीकली डॉकमध्ये जे पण सांगतोय ना, हे कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतो की मागे जे सांगितलेलं असतं त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करून सांगतो. त्यामुळे तुम्ही जर रेग्युलर सगळे वीकली डॉक फॉलो करत असाल तर तुम्हाला शेड्यूल पटल, अदरवाईज थोडेसे चेंजेस तुम्हाला करावं लागू शकता. फक्त RBIसाठी हलगर्जीपणा करू नका, कारण की इतकी तगडी कॉम्पिटिशन आहे RBIसाठी. मी जसं आत्ता बोललो की 98-99% आणून पण पोरं म्हणतात की नाही आम्हाला RBIचंच प्रिपेअर करायचं आहे. त्यामुळे इथं खूप जास्त पोरं जोर लावणार. तरी तुमचा थोडा पण लाईटनेस चालणार नाही की यार मी एक क्वेश्चन चुकला सर, चुकून झालं आणि माझा मार्क नाही करता आलं किंवा काहीतरी गडबड झाली. तुम्ही एकदम ऑन युअर टोज, म्हणजे शार्प पाहिजे तुम्ही. बिलकुल तिथं तुमच्याकडनं कुठलीच मिस्टेक नाही झाली पाहिजे. तुमचा 100% अटेम्प्ट जो असतो तो तिथं तुम्ही दिला गेला पाहिजे. तुम्हाला रिग्रेट नावाची गोष्टच नाही पाहिजे की पेपर देऊन आले ना यार अजून 2 मार्कचं आलं असतं किंवा हे पझल बसलं असतं किंवा हे नव्हतं करायला पाहिजे. ते बिग्रेटचे जे काय नखरे आहेत ना, ते सगळे आत्ता या मॉक टेस्टमध्ये करून दाखवा घरच्या घरी. आणि हां, नो डाऊट तुम्ही घरी येता तुम्हाला असं वाटू शकतं की सर ते थोडंसं प्रॉब्लेम आहे ते नेटवर्कचा वगैरे, तुम्हाला काय त्याच्यावर सोल्युशन काढायचं तुम्ही तुमचं बघून घ्या. ते मला रिझन देऊच नका, ते तुमच्या हातातल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही मॅनेज करा. वे आउट काढावंच लागणार तुम्हाला. पुढे जाऊ आपण. हे तर झालं सगळं मेन्ससाठी. आता प्रीसाठी बघू. प्रीसाठी ज्या मुलांचं म्हणणं आहे, आता ॲग्रिकल्चरवाले पण येऊन जातील, तर सगळ्यात पहिले तर त्यांच्या काही जणांचे असे मेसेजेस होते की सर आमचं एवढा बॅचमध्ये सिलेबस झाला होता, माझी अजून कोणती प्री नाही निघाली, पण मग मी काही पुढच्या टॉपिक्सचे परमिटेशन कॉम्बिनेशनचे वगैरे व्हिडिओज बघू का किंवा टाईम अँड वर्कचे व्हिडिओज बघू का यूट्यूबवर. हे बघा, हा तसा तर पर्सनल कॉल आहे, पण मला असं वाटतंय तुम्हाला जेवढं शिकवून झालेलं आहे, तुमची प्री नाही निघाली पण तरी पण तुम्हाला तेवढं नॉलेज आहे की तुम्ही प्री काढू शकता. रिझन भरपूर जणांच्या स्पीडमुळे इश्यू आहे. जसं की आता बघा, कॉन्टच बघायला गेलो ना आपण, तर कॉन्टमध्ये तुमचे 25 मार्कपर्यंत येते का, कारण की बेसिक आणि DIमध्येच 25 मार्क कव्हर होत आहे ना, मग तुम्हाला तिथं थोडी वर्ड प्रॉब्लेमची गरज पडते. रिझनिंगमध्ये तर असं काहीच नाही की जे तुम्हाला येत नाही, तर तिथं तुम्हाला 30+ स्कोर येतोय का बघा. इंग्लिशमध्ये 20 पर्यंत जातोय का, 20 पर्यंत तरी नसेल जाता, तुम्ही पहिले याच्यावरती जोर लावा ना. इंग्लिश, कॉन्ट, रिझनिंग याचे तुमचे 70 पर्यंत मार्क्स येत आहेत का बघा. जसं मी आता बोललो, कॉन्ट 25, इंग्लिश 20 आणि रिझनिंग 30 बोललो ना, याचाच ॲव्हरेज बघितला 25 तर 25-75 होता. आता SBI POचा मागच्या वेळेसचा कट ऑफ काहीतरी 71च्या आसपास आहे. सो आपल्याकडनं पहिले हे निघतंय का बघू ना आपण. तुम्ही आता जर अजून दुसरे टॉपिक परत प्रिपेअर करताय पुढचे ॲडव्हान्स, म्हणजे मला असं म्हणायचं पहिले हे प्रॉपर करा. जर तुमचं म्हणणं असेल की हो सर आमचे कन्सिस्टंटली एवढे स्कोर येत आहे, तर मग मात्र तुम्ही एक्स्ट्रा काय व्हिडिओज वगैरे बघायचे, प्रोबॅबिलिटीचे, टाईम अँड वर्कचे यूट्यूबवरती तुम्ही बघू शकता, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण माझं म्हणणं की जर हेच पक्कं नसेल, अजूनही आपल्याला गॅरंटी नाही आहे की मला 70-72 येत नाही किंवा सर माझं कॉन्टमध्ये मला सगळं येतं पण माझे मॉक टेस्ट दिल्यानंतर 17-18 मार्क येतं, मग कसं जमणार आहे. आपल्याला बेसिक आणि DI करून 25 मार्क तिथं काढता आले पाहिजे ना. हा, एखाद्या रॉंग नंबर सिरीज अवघड असली थोडेसे खाली येईल 22-23, पण तेवढे येतं का बघावं लागेल. सो मला म्हणायचा उद्देश हा आहे की पहिला फोकस तुमचा आता प्री काढण्यावरती पाहिजे. कारण कसं आहे, नो डाऊट की साईड बाय साईड थोडंसं मेन्सचं पण करायला पाहिजे, पण एकदा जर का प्री निघाली ना तर कॉन्फिडन्स खूप वाढून जाईल की चला माझी प्री तरी निघते. आणि जर का तोच प्री नाही निघाली तर फार गडबड होऊन जाईल. सो पहिला पॉईंट, प्रीसाठी तुम्ही मॉक टेस्ट, तुम्ही पण पहिले मॉक टेस्टवरच फोकस करायला पाहिजे, जे मी आत्ता बोललो. पण हे अशा सिस्टीम स्कोर्स तुमची या रेंजमध्ये येतात का बघा. आणि प्रत्येक मॉकला मी जसं बोललो तर एवढे स्कोर येतील याची गॅरंटी नाही, कारण की मॉकची लेवल थोडीफार कमी जास्त होते. तिथं पर्सेंटाईलवरनं तुम्हाला कळेल. पर्सेंटाईल 90+ किंवा 80+ तुमचा असायला पाहिजे, त्याच्यावरनं तुम्हाला बरीच आयडिया येऊ शकते. त्यानंतर ॲनालिसिस, जसं मी यांना बोललो तसंच ॲनालिसिस खूप डिटेलमध्ये करा की खरंच तुम्हाला तेवढं समजतंय का. आता मला याच्याशी रिलेटेड एकाचा एक डाऊट होता, तो स्क्रीनशॉट वाचून दाखवतो तुम्हाला, 1 मिनिट.
स्मिताचा स्क्रीनशॉट होता. ती म्हणते की माझा अभ्यास तर चाललाय सर, इंग्लिश लॉजिकचा पण खूप चांगलं चाललंय, मॉकमध्ये पण सगळं काही जमतंय, पण कॉन्टचा आधीपासून माझा थोडासा प्रॉब्लेम आहे. लाईव्ह सेशन केल्यापासून थोडासा कॉन्फिडन्स तर वाढलेला आहे, पण अर्धा प्रॉब्लेम होतो, पुढचं काही जमत नाही, फायनल आन्सर काही तर कळत नाही, वेगवेगळे सोर्सेस वापरल्यामुळे तर आता अजून कॉन्टचं प्रॉब्लेम येतो. आधी हॉलिवूडमुळे समजा सगळं जमत होतं, असा काहीतरी तिचा प्रश्न होता. तिला मी उत्तर असं दिलं होतं की विकली टॉकमध्ये जे सांगितले कॉन्टचा आधी ते पण तुम्ही फॉलो करा, किंवा कॉन्टच्या 20 मिनिट्सच्या सेक्शनल टेस्ट द्या. त्या सेक्शनल टेस्टमध्ये फक्त वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्ट करा, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स परत येईल. कारण तुम्ही लाईव्ह सेशनमधनं कॉन्फिडन्स तर गेन केलेलाच आहे, तो इथं पण इम्प्लिमेंट होईल, त्यांनी तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि फक्त वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्ट केल्याने ना मेन्समध्ये पण मग तसे हळूहळू एक्सपेरिमेंट करायचे. लाईव्ह सेशनचा तर सपोर्ट भेटणारच आहे तुम्हाला डेफिनेटली, आणि एक आठवडा तरी तुम्ही ॲटलिस्ट ही कन्सिस्टंटली हे काम करून बघा. त्याच्याने मला वाटतं तुमचा कॉन्फिडन्स परत येऊन जाईल. कारण तुम्हाला नॉलेज नाही आहे अशातला प्रश्न नाही आहे, फक्त ते मॉक टेस्टच्या तिथं कुठेतरी एक तर कमी प्रॅक्टिस होत असणार आहे, तो एक इश्यू वाटतं मला, किंवा ॲनालिसिस. सो मला वाटतं की तुम्ही हे करून बघा, जे मी 20 मिनिट्सचं बोललो होतो ते. त्यानंतर लॉजिकमध्ये मला राहुलचा मेसेज आला होता की सर लॉजिकमध्ये लाईव्ह सेशन नंतर माझा कॉन्फिडन्स खूप वाढला. आधी असं व्हायचं की एकच पझल मी 2-2 वेळेस सॉल्व्ह करून बघायचो पेपरमध्ये, कॉन्फिडन्सच नसायचा की राईट आलं की नाही. आता 30+ स्कोर येतोय लॉजिकमध्ये. सो बेसिकली यांना याचा फायदा तो होतोय. सो ज्याही मुलांची प्री नाही निघालेली, पहिले तुम्ही याच्यावर फोकस करा, नवीन मुलंच असतील मोस्टली याच्यामध्ये. त्यानंतर पुढे आहे, हां, असा पण एक प्रॉब्लेम होऊ शकतो. इंग्लिशचं तर बोलायचंच आहे मला. इंग्लिशच्या आधी नेटवर्कचा जो प्रॉब्लेम बोललो ना मी, काही जणांची ती एक कंप्लेंट होती, सर आमच्याकडे देता येत नाही. हे बघा, मी आता धनंजयला खूप जवळून ऑब्झर्व करतोय. धनंजय लाईव्ह सेशनमध्ये जे आन्सर पोस्ट करतो ना क्वेश्चनचे, त्याच्यामध्ये त्याच्या प्रत्येक फोटोमध्ये ज्याने जे आन्सर पोस्ट केलेलं असतं त्यात झाडाची सावली दिसते. त्याला नंतर विचारलं मी, तर तो म्हणे सर मी 8:30 वाजता दररोज सकाळी शेतात जातो, कारण घरी ना हेच नसते, नेटवर्कचा इश्यू येतो आणि भरपूर प्रॉब्लेम होऊन जातात आणि आम्हाला डिस्टर्बन्स पण असतो. दररोज मी सकाळी शेतात जातो 8:30ला, 8:45-9ला मॉक टेस्ट चालू करतो, 10पर्यंत 10:15ला आपलं सेशन अटेंड करतो. तर मला म्हणायचं काय, त्याचं एक्झाम्पल का बरं दिलं मी, मुलं वे आउट काढताय काही ना काहीतरी. नो डाऊट तुमच्याकडे घरी काहीतरी डिस्टर्बन्स असणार आहे, बरेच जण टेरेसवरती जाऊन करतात, खूप इश्यूज असतात, पण तुम्हाला काहीतरी सोल्युशन काढावं लागेल ना. पळवाटा थोडी काढणार आहे आपण. आणि दुसरा इश्यू काय याच्यामध्ये, की आता हे डेट डिक्लेअर पण झालेली आहे. जर खरंच एका महिन्यानंतर मेन्स होऊ लागली आहे किंवा थोडं त्याच्या आसपास पीओची पण एक्झाम आली, तर मग त्यासाठी आपण प्रिपेअर्ड पाहिजे ना. सो मॉक टेस्ट देणं हे एक इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट इंग्लिशला मात्र थोडंसं बंबार्डिंग करावं लागणार आहे. इंग्लिशचं सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की सध्या मॅडमनी ज्या काय करंट ॲक्टिव्हिटीज चेंज केल्या आहे त्याच्यामुळे भरपूर फायदा तर झाला आहे मुलांना. पण मॅडमशी मी भरपूर काही डिस्कस केलं आणि मॅडमने काही कंप्लेंट्स दिल्या तुमच्याबद्दल, त्या एकदा बघा जरा. इंग्लिशसाठी मॅडमचं नव्हतं की मैत्री आणि पूजासोबत मी कॉन्टॅक्ट केला, तर त्या म्हणत होत्या की मी 1-1.5 तासच आम्ही इंग्लिश वाचतो, त्यापेक्षा जास्त वाचत नाही. तर मला हे नाही कळणार आहे की याच्यामुळे तुमचं इम्प्रूव्ह कसं होणार आहे एवढं कमी करून. जसं की बघा, कॉन्ट इज ऑल अबाउट प्रॅक्टिस आहे, तुम्हाला चांगलं कळून चुकलेलं आहे. तसं इंग्लिश इज ऑल अबाउट रीडिंग, त्यामुळे ते खूप जास्त तुमचं रीड झालं पाहिजे. तुम्ही खरंच इमानदारीने करताय का तेवढं? किंवा कॉन्टचं जर मुलं एवढं बोमा मारता की सर वर्ड प्रॉब्लेम जमत नाही, क्लासची नोट्स केली पण तेवढी सफिशियंट नाही आहे, कारण तुम्हाला सांगितलं की त्याच्या बाहेर पण तुम्ही सोर्सेस यूज करा. जसं की समजा एखादा टॉपिक आहे टाईम अँडवर, तर तुम्ही टाईम अँडवरचे खरं 200 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले का स्वतःच्या मनाला विचारा बरं का. आणि एवढं केल्यानंतर मला नाही वाटत की यार त्याच्यामध्ये तुम्ही कुठे काही मागे पडत असाल म्हणून. एवढं केल्यानंतर तर गॅरंटी जमतच असणार आहे ते. पण खरंच प्रत्येकाने 200 300 प्रॉब्लेम एका टॉपिकचे केलेले आहेत का? जे मुलं म्हणतात ना सर वर्ड प्रॉब्लेम जमत नाही, तुम्ही नुसतं क्लासची नोट्स केली, डायरेक्ट मॉक टेस्ट दिली, तुम्ही म्हणता की यार मला जमत नाही, असं थोडी जमणार आहे. तसंच इंग्लिशचं पण सेम असणार आहे की जर तुम्ही 1 तास रीडिंग करताय तर कसा काय तुमचा स्कोर येणार आहे. आणि इंग्लिशचा इम्पॉर्टन्स याच्या आधी पण सांगून झालेला आहे, त्यामुळे तुम्ही इंग्लिशला थोडा जास्त वेळ द्या. मी तर म्हणाल की तुम्ही कॉन्टचे ते वरचे एक्स्ट्राचे टॉपिक करण्यापेक्षा सध्या कॉन्ट जेवढा आहे तेवढे मार्क्स पहिले पेपरमध्ये घ्या, आणि एक्स्ट्रा तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही इंग्लिशला वेळ द्या. कारण आता मागे मॅडम असं म्हणत होत्या की आयशा झाली, पूनम झाली, गौरी, स्नेहल किंवा शुभम यांनी सगळ्यांनी हे सगळं फॉलो केलं आणि त्यांच्या आता रिझल्ट आलेले. आता मंगेशनी पण खूप फॉलो केलं होतं, पण अनफॉर्च्युनेटली त्याचा रिझल्ट नाही आला, पण त्याची मेहनत दिसत होती. तर तुम्ही असं 2-2, 3-3 तास मेहनत घेतलेली आहे का? किंवा आता अजून एक तुम्हाला लेटेस्ट एक्झाम्पल जर सांगायचं झालं, अंकिता म्हणून एक स्टुडंट आहे नांदेडची, ती क्लासची स्टुडंट नाही, नॉन एस स्टुडंट आहे. ती फक्त विकली टॉक ऐकते, टेलिग्राम चॅनल फॉलो करते. तर ती मॅडमला दररोज GST समरी तुमची जी असते ना, मॅडम तुम्हाला सांगतात बघा लिहायला, मॅडमला तिने लिटरली 10 दिवस मराठीमध्ये लिहून दिलं होतं की मी हे आर्टिकल वाचलं, मला याच्यात काय कळालं, तर मी हे मराठीमध्ये लिहून दिलं. आणि मॅडम म्हणे सर आत्ता ती इंग्लिशमध्ये करते. तर ही मुलगी क्लासची नसून ती एवढे एफर्ट्स मारायला तयार आहे. तर तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा बरं का, तुम्ही अशा किती रिडिंग्स आणि किती समरीज दररोज लिहिलेल्या आणि कन्सिस्टंटली लिहिलेलं आहे. आठवड्यातनं एकदा, अमावस्या पौर्णिमेसारखं एकदा, ते तसं नाही म्हणते मी, रेग्युलरली. आणि मॅडमला मेसेजेस करा त्याच्याबद्दल लिहून, मॅडमला सांगा, मॅडम त्याचा फीडबॅक पण देत आहे, वाचता पण त्यांच्या विकली डॉकमध्ये पण सांगताय. मॅडम तुम्हाला सांगतील पण की नाही तुम्ही असं लिहिलंय, असं लिहायला पाहिजे.
पाहिजे होतं. प्रियंका मॅडम आहे, सायली मॅडम आहे. तर मला असं म्हणायचं यार तुम्ही इंग्लिशसाठी खरंच तेवढी मेहनत घेतलेली आहे का? आणि मी एवढा जोर काबर लावतोय की ज्या मुलांचे प्रीचे अजूनही वांदे आहेत ना, त्यांनी कॉन्टेलर तर करा, पण इंग्लिशला एवढा इम्पॉर्टन्स द्या, याच्याने खूप जास्त फायदा होईल. कारण की आता अजून पण असे काही जण होते जे म्हणत होते की सर आम्हाला GST आणि RC करायला ना थोडंसं बोर होतं. मी तुम्हाला आत्ता पण वरती बोललो की यार कन्सिस्टन्सी इज बोरिंग. तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जावंच लागणार आहे. ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही त्या कराव्याच लागणार आहे. जसं कॉन्टला बऱ्याच जणांचं असं असतं की यार मला ना प्रॅक्टिस करायला सर ते सॉल्व्ह करायला बोर होतं. अरे बाबा त्यामुळेच तुमचा स्कोर नाही वाढत आहे ना. कॉन्ट इज ऑल अबाउट प्रॅक्टिस. कॉन्टला तर प्रॅक्टिस लागणारच आहे. तुम्हाला किती जरी कंटाळा आला तरी तुम्ही जे मुलं म्हणतात ना सर मला कॉन्टचे वर्ड प्रॉब्लेम जमत नाही, मला थोडंसं अवघड जातं, तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा किती कॅल्क्युलेशन्स तुम्ही केले, किती हाताखालनं कॅल्क्युलेशन्स गेलेले तुमच्या. जसं की आता मी स्वप्नीलचं एक मागे बघितलं होतं. स्वप्नीलने मला सांगितलं, स्वप्नील बँकेत आपला स्टुडंट आहे. तो म्हटला सर मी मॅडमचा विकली टॉक ऐकला, मॅडमनी सांगितलेलं 50% जरी मुलांनी फॉलो केलं म्हणे सर, ट्रस्ट मी 50% तरी त्यांचा इंग्लिशचा रिझल्ट येऊ शकतो म्हणे आरामात. पण मुलांनी तेवढं करायला पाहिजे. आता तो बँकेत आहे तरी त्यांनी ऐकलं आणि त्याचं असं म्हणणं होतं की यार सर हे खूप परफेक्ट सांगितलेलं मॅडमनी. त्यामुळे तुम्ही ना ब्लाइंडली ट्रस्ट ठेवा आणि मॅडमला फॉलो करा. मी पण आता लाईव्ह सेशनचे बघितले थोडेसे मेसेजेस, तर मला ते मेसेजेस कमी वाटले. मग म्हटलं मॅडम हे मेसेजेस कमी कसं काय? तर मॅडम म्हणे की लाईव्ह सेशनमध्ये भरपूर मुलं आन्सर देत आहे, पण आम्ही नंतर ते मेसेज डिलीट करतोय आणि फक्त क्वेश्चन आन्सर एवढंच ठेवतो, जसं तुम्ही कॉन्ट आणि एलरला ठेवताय. त्यामुळे काही जणांनी कदाचित ते बघितलं असेल, त्यांना ते मेसेज कमी वाटतील, पण तुम्ही लाईव्ह सेशन अटेंड करून बघा, त्याचा रिस्पॉन्स खूप भारी आहे. आणि काही मुलं लाईटली घेतात, जसं की आकांक्षाचं मॅडम मी कंप्लेंट केली होती की RC होता एक खूप इझीवाला आणि तिने आन्सर A मारलं, ती म्हणते मी लाईटली घेतलं आणि C आन्सर होतं त्याचं. असा मूर्खपणाने झाला पाहिजे. तुमचं जर का ते जमतंय तुम्हाला तर तुम्ही त्याला टेकन फॉर ग्रँटेड घेऊ नका. त्याला अजून स्ट्रेंथ कशी त्याला वाढवता येईल, एक तुमचा फोर्ट्रे तयार झाला पाहिजे की नाही यार माझं इंग्लिशवरती खूप जास्त कमांड आहे, त्याला अजून थोडं सिरियस घ्या, लाईटली घेऊ नका. म्हणजे आकांक्षासारख्यांनी खरंच मूर्खपणा केला, हे बिलकुल एक्सपेक्टेड नाही आहे. आणि जर का इतकं सोपं असतं तर प्रत्येक जण बँकेत लागलं असतं ना. त्यामुळे थोडी एक्स्ट्रा मेहनत तुम्हाला घ्यावीच लागणार आहे बाकीच्यांपेक्षा. काही जणांचं नो डाऊट इंग्लिश थोडंसं आधीपासून चांगलं असतं, त्यांच्याशी डायरेक्ट नका कम्पेअर करू. तसं काही जणांचं कॉन्ट आधीपासून चांगलं असतं, पण एक एक्स्ट्रा मेहनत तुम्हाला घ्यावीच लागणार आहे बॉस, हे तुम्ही पकडूनच चला. त्यानंतर प्रत्येकच जण असंही नाही की 8 आणि 9 तासच अभ्यास करते, काही जण 5-6 तास करताय पण त्यांच्याकडनं नाही रिझल्ट येते. मग तुम्ही थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स लावा तिथे, थोडासा तो एक विचार करा. सो बेसिकली तुमचं शेड्यूल कसं पाहिजे बघा. प्रीची मॉक आणि त्याच्या अनालिसिसमध्ये 2-3 तास जातील, किंवा त्याच्या सेक्शनल टेस्ट द्या. इंग्लिशचं 2-3 तास तुम्ही द्यायला पाहिजे. GK आणि बँकिंग तुम्ही ऑल्टरनेटली चालू ठेवा. जर तुम्हाला वेळ भेटत नसेल, या गोष्टींमध्ये वेळ जात असेल तर नो डाऊट इंग्लिश GK आणि बँकिंग थोडं बाजूला ठेवा. पण थोडा वेळ असला तर मग एक दिवस GK एक दिवस बँकिंग असं काहीतरी ऑल्टरनेट चालू ठेवा. कॉन्टचं ऑफलाईन भरपूर जण करताय लाईव्ह सेशनचं, त्याची नोटबुक मेंटेन करा. एका स्टुडंटने आज PDF टाकली होती त्याच्यावरती आजच्या आपल्या पूर्ण लाईव्ह सेशनची. त्यांनी एक PDF बनवली होती, क्वेश्चन आन्सर. खूप भारी इनिशिएटिव्ह आहे, फक्त त्या बिचाराला किती वेळ लागतो तेवढं बघावं लागेल, पण त्याचा असं काहीतरी तुम्ही फायदा करून घ्या. PDF नसेल तर ॲटलीस्ट नोटबुक जरी बनवली तरी चालते. LRच्या लाईव्ह सेशनचा जास्तीत जास्त यूज करा. तिथं 2 तास तुम्ही इन्व्हेस्ट करायला पाहिजे. आणि मी जेवढं बोललो आहे यातल्या काही गोष्टी जर नाही झाल्या त्या ऑल्टरनेटली करायला काही हरकत नाही आहे. पण स्टील मी म्हणाल की एवढं सगळं करून जर तुम्ही इंग्लिशला जास्त वेळ देताय तर बिनधास्त द्या, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता आपण पुढच्या वेळेस ना DIचा राऊंड चालू करणार आहे सोमवारपासून. तर DIच्या राऊंडसाठी आता मला हे मुद्दाम सांगायचं होतं या मुलांना ज्यांच्या असं जे ह्या झोनमध्ये की मेन्सची एक्झाम नाही त्यांची पण प्रीचेच थोडेसे वांदे आहेत, त्यांनी मात्र DIवरती जरा जोर लावा. आता नवीन मुलांना एक ऑपॉर्च्युनिटी काय आहे, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आपण 3-4 दिवस तर पूर्ण DIचं सेशन घेणार आहे लाईव्ह सेशनमध्ये. त्याच्यानंतर आपण परत नंबर सिरीज, ॲव्हरेज रेशो हे सगळे टॉपिक चालू करणार आहे. त्यामुळे पुढचा वीक तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आत्तापासून अभ्यासाला लागा आणि लाईव्ह सेशनला थोडंसं जास्त पार्टिसिपेशन करा. कारण लास्ट वीकमध्ये प्रोबॅबिलिटी वगैरे सगळे हायर टॉपिक्स होते, करायचे ते तुम्हाला बाउन्सर गेले असतील, पण हे मात्र काही जाणार नाही. त्यानंतर आता नवीन स्टुडंटला पटकन सांगतो, मागच्या वेळेस मी तेच बोललो होतो, यावेळेस तेच बोलणार आहे. जे स्टुडंट नवीन म्हणजे एकदमच नवीन, ज्यांना आत्ता ॲडमिशन झालं आहे किंवा आत्ता ॲडमिशन घेणार आहे, त्यांनी पूर्ण वेळ इंग्लिश करा. आणि तुम्हाला ह्याच्यासाठी ना माझ्यापेक्षा बेटर ना तुम्ही एखाद्या बँकेत सिलेक्ट झालेल्या मुलाला विचारा, त्यांचे माझ्याकडे नंबर घेऊन जा कोणाचे पण, आणि त्यांना विचारा की यार इंग्लिशला इतका वेळ देणं सध्या वर्थ आहे का. ते तुम्हाला हेच सांगतील की यार नंतर खरंच वेळ नाही भेटत. त्यामुळे तुम्ही इंग्लिशला सगळ्यात जास्त वेळ द्या नवीन मुलांनी. त्यानंतर GKचे एक व्हिडिओ टाकतो बघा आपण डेली, ती सवयच लावून घ्या. तुमच्याकडे वेळ आहे ना सध्या जास्ती, कारण बॅचेसमध्ये अजून काही चालू झालेलं नाही आपलं कॉन्टेलर. सो GK दररोज 1 तास करायला काहीच हरकत नाही आहे. त्याची जर ॲडिक्शन येऊन गेलं ना तर खूप भारी GK होऊन जाईल तुमचं. नंतर तुम्हाला एक्स्ट्रा वेळ द्यायची गरज नाही पडणार. एक दररोज बँकर्स अड्डाचा व्हिडिओ असतो बघा टेलिग्रामवरती, तेवढा बघत राहा. बँकिंगचा दररोज एक व्हिडिओ टाकतोय आपण. आता कम्प्युटरचं पण चालू करू, कारण आता RBIचं पण परत मेन्सची डेट येऊनच जाईल. तर हे सगळे व्हिडिओज बघा. बँकिंग कम्प्युटर जरी तुम्ही आत्ता चालू केलं तर काहीच हरकत नाही आहे. कॉन्ट LRची प्रॅक्टिस ना क्लासमध्ये घेतल्यानंतरच खूप जास्त मजा येते. भरपूर जण म्हणताय ऑनलाईन सेशन घ्या म्हणून, पण तो प्रॉब्लेम असा आहे की एक तर तुमच्याकडे नेटवर्क नाही पूर्ण अवेलेबल लाईव्ह सेशनसाठी. भरपूर जणांची कंप्लेंट येते की सर आम्ही या नेटवर्कसाठीच कुठेतरी चौकात वगैरे जाऊन ते सगळं डाउनलोड करतो. त्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहे. आणि दुसरा ऑनेस्टली
क्लासमध्ये ज्या पद्धतीने आपण ते शॉर्टकट शिकवतो त्याच्यावर एक्स्ट्रा प्रॅक्टिस करून घेतो, ती प्रॅक्टिस करून घेतल्या पाहिजे. ते ऑनलाईन आम्ही नुसतं सांगितलं आणि तुम्ही नाही केली तर मग फार जास्त प्रॉब्लेम होईल. म्हणून मी ऑनलाईनचं थोडंसं सध्या अगेन्स्टमध्ये थोडे टेक्निकल इश्यूज पण आहेत, बट स्टील पुढे जाऊ आपण. तुमचा फीडबॅकचा सेशन बघू. आता वेळ बराच होत चालला आहे. फीडबॅकच्या याच्यामध्ये तुमचा जो स्टडी प्लॅन आहे तो तुम्ही रेग्युलरली विकली टॉकनुसार फॉलो करा. आणि असं होऊन जातं की मी प्रत्येक विकली टॉकमध्ये मागच्या वेळेस जे सांगितलं त्यापेक्षा थोडंसं चेंजेस करून सांगतो. त्यामुळे तुम्ही जर नुसता एकच पर्टिक्युलर ऐकला तर तुम्हाला थोडंसं ते गडबड वाटेल, एक तर खूप जास्त वाटेल किंवा खूपच कमी वाटेल. त्यामुळे तुम्ही सगळं रेग्युलरली फॉलो करा. त्यानंतर डॉक्युमेंट्सचं जे मुलं सिलेक्ट झाले होते त्यांचा भरपूर जणांचा प्रॉब्लेम चालू आहे, तर त्यांनी ना ग्रुपवरती थोडंसं ॲक्टिव्ह राहा. जे पण ग्रुप बनवलेले सिलेक्टेड मुलांचे ना त्याला रेग्युलरली फॉलो करा. तुमचे मेल्स चेक करा. मी मागच्या वेळेसही बोललो. आणि जे पण बाकीचे मुलं आहेत जे अजून सिलेक्ट नाही झालेले त्यांनाही सांगतो की मी मागच्या ऑक्टोबर नोव्हेंबरलाही बोललो होतं की जे मुलं सिलेक्ट नाही झालेले त्यावेळेस त्यांनी पण आधार कार्ड, पॅन कार्ड या सगळ्यांना अप्लाय करा. याच्या सगळ्याचे तुमचं नाव व्यवस्थित आहे का, काही स्पेलिंग मिस्टेक आहे का, डेट ऑफ बर्थ पूर्ण आहे का, हे सगळे करेक्शन करायला पाहिजे होतं. आता लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर पहिलं हे काम करून टाका. जिथं जिथं तुमचे जे जे करेक्शन्स आहे ना ते सगळे नीट करा. आता काही जण तर आम्हाला असे पण सापडले ज्यांच्याकडे 10वीचं सर्टिफिकेट नाही आहे, 12वीचं सर्टिफिकेट नाही आहे बोर्डाचं. मग ह्या सगळ्या गोष्टी पण करून ठेवा साईड बाय साईड. नंतर खूप जास्त लोड येतो. लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर पहिलं हे टास्क आहे असं कुठेतरी बॅक ऑफ द माइंड लक्षात राहू द्या. त्यानंतर अंकुशने एक सांगितलं सजेशन. तो म्हणतो की सर मुलं इंग्लिशच्या रिडिंगसाठी तर नुसतं न्यूजपेपर समोर घेऊन किंवा एडिटोरियल समोर घेऊन नुसतं वाचत राहता, पण ते किती ग्रास्प होतंय किती नाही तेच नाही कळत म्हणे. आणि हे यांच्या ग्रुपला एकदा मागे मी बोललो होतो त्यावेळेस ते म्हणतात की आम्ही त्यानंतर डिस्कशन केलं तर त्याचा आम्हाला खूप जास्त फायदा झाला. तर अंकुश सध्या याच्यामध्ये रिझल्ट लागला आहे त्याचा. युनियन बँक का कुठली एक तरी बँक ऑफ इंडिया भेटली वाटतं त्याला. सो त्याचं ते एक सजेशन होतं की जे मुलं नुसतीच रिडिंग करताय त्यांना थोडंसं सेल्फ ॲनालिसिस पण करायला लावा. मी तर म्हणेल तुम्हाला तुमचं ॲनालिसिस नाही करता आलं ना तुम्ही मॅडमला कॉन्टॅक्ट करा. त्यांना तुमचं समरी पाठवा, GST पाठवा, तुम्हाला काय जमलं काय नाही जमलं मॅडम ते भारी सांगतील. त्यानंतर माझी एक कंप्लेंट होती ती म्हणजे GOT-साठी गेम ऑफ ट्रिक्सचे जे क्वेश्चन्स चालू आहेत ना त्याच्यात खरंच खूप रॉंग आन्सर येतात मुलांचे. टेलिग्रामवरती GOTचे जे क्वेश्चन्स पडतात त्याला थोडंसं सिरियसली घ्या. क्वेश्चन नीट वाचा. मागच्या वेळेस एवढं सांगूनही मुलांचे पर्सेंटेज खूपच कमी आहे राईट येण्याचे. त्यानंतर लाईव्ह सेशनमध्ये पण काही मुलं खूप फास्ट आन्सर देतात पण खूपच चुकीचे आन्सर असतात. तिथून कळतं की तुम्हाला येतं ते पण तुम्ही गडबडीच खूप करता. अशाच गडबडी तुमच्या मेन्सला पण होत असणार आहे. सो त्याच्यावरती थोडासा विचार करा. त्यानंतर PDF बनवली होती त्या लाईव्ह सेशनची आत्ता एका स्टुडंटने, त्याचं मला नाव नाही माहिती, तर ते खूप चांगलं केलं त्यांनी, थँक्यू. आणि त्यांनी ती शेअर पण केली मला वाटतं आज ग्रुपवरती. पण असंच मला वाटतं सगळ्यांनी नोटबुक पण बनवा. PDF बनवली तर चांगलंच आहे, वेळ जास्त जात असेल तर मग नोटबुक तरी बनवा. त्यानंतर विराटची एक इमेज आहे ती मी शेअर करतो, धोनीची पण इमेज शेअर करून टाकतो. काही व्हिडिओज मुलांनी खूप पाठवले होते पण आता सगळ्यांचे घेणं थोडं मुश्किल होतं, तर मी फक्त 5-6 सिलेक्ट केलेत. बाकीचे अभिषेक, गणेश आणि शिल्पाच्या आपण पुढच्या वेळेस शेअर करू. रुचाने एक टेलिग्रामवरती रॅबिट आणि टर्टलचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो मी तुम्हाला आता लगेच शेअर करतो या विकली टॉक नंतर. खूप जबरदस्त आहे तो, थोडासा वेगळं सांगितलं आहे त्यांनी, टीमवर्कबद्दल पण सांगितलेलं आहे, ते एकदा तो नीट बघा. त्यानंतर अजयने हमजीत यांगेचा एक पाठवलेला आहे, तो एक चांगला व्हिडिओ आहे. त्यानंतर सारिकाने एक पाठवलेला आहे 1 मिनिटचा, तो तर एकदम ॲब्सोल्यूट जबरदस्त आहे. पण त्यात कन्क्लुजन त्यांनी एक्सप्लेन नाही केलं, ते तुम्ही किती भारी डोकं लावता त्याच्यावरती बघायचं. आता जळगावच्या एका स्टुडंटने एक पाठवलेला आहे परत. आणि उज्ज्वल पाटणेचा जो आपला नेहमीच आहे, तो मला वाटतं की हा राईट टाईम आहे, हा तुमच्यासोबत आता शेअर करायला पाहिजे. सो होईल तेवढं मी एक्सप्लेन तर केलं आहे, पण तरी अजून काही राहिलं असेल माझ्याकडनं बोलायचं तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारा ते की सर याचं कसं करायचं आहे, काय काही असलं तर. बरेच जण पर्सनली विचारतात, त्यापेक्षा कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या, म्हणजे सगळ्यांनाच फायदा होईल, कारण तुमचे कॉमन क्वेश्चन्स खूप असतात. आणि जर का खूप जास्त असेल ते एक्सप्लेन नसेल करता येत मला कमेंटमध्ये, तर मग मी कदाचित पुढच्या विकली टॉकमध्ये ते सगळं कव्हर करेल. ठीक आहे, स्वतःची काळजी घ्या चांगली. थँक्यू, थँक्स अ लॉट.